Praise the Lord. देवाला धन्यवाद. Right before you, we have set this basin and the towel तुमच्या समोरच हे गंगाळासारखं एक टब आणि टॉवेल ठेवलेला आहे, because the message will be on this. कारण की उपदेश ह्याच्यावर असणार आहे. Wash one another's feet. एकमेकांचे पाय धुवा. Put down the crown, pick up the towel. मुकुट खाली ठेवा, टॉवेल हातात घ्या. Amen. आमेन. Wash one another's feet, एकमेकांचे पाय धुवा, put down the crown and pick up the towel. मुकुट खाली ठेवा आणि टॉवेल हातात घ्या. We'll open our Bibles to John chapter 13 verses 4 to 6. योहान 13वा अध्याय आणि त्यातील 4 ते 6 वचन आपण यावेळेला सर्वांनी काढू. योहान 13 4 ते 6. He rises from supper and laid aside his garments and took a towel and girded himself. After that he poured water into a basin and began to wash the disciples' feet and to wipe them with the towel wherewith he was girded. Then comes he to Simon Peter, and Peter says unto him, Lord, dost thou wash my feet? योहान 13वा अध्याय 4 ते 6. येशू जेवणावरून उठला आणि त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली व रुमाल घेऊन आपल्या कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला तर तो त्याला म्हणाला, हे प्रभू, तू माझे पाय धुतोस का? Amen. आमेन. Today is Maundy Thursday, आज मौनी गुरुवार आहे, the day we remember the night Jesus picked up a towel. ज्या दिवशी आपण आठवणीत असं आणतो की त्या रात्री येशू ख्रिस्तांनी हातामध्ये रुमाल घेतला, टॉवेल घेतला And he changed the world forever. आणि जगाला कायमचं बदलून टाकलं. Amen. आमेन. It is the night of the new commandment. ती नवीन आज्ञेची रात्र झाली. He established a new commandment त्याने एक नवीन आज्ञा त्या रात्री प्रस्थापित केली and he said, आणि म्हणाला, you need to love one another. तुम्ही एकमेकांवर प्रेम करावं लागेल. तुम्ही एकमेकांवर प्रेम करायची गरज आहे. Just as I have loved you. जसं मी तुमच्यावरती प्रेम केलंय, तुम्हाला एकमेकांवरती प्रेम करावं लागेल. You'll have to do it. You need to do it. Imagine the Lord of the universe संपूर्ण सृष्टीचा देव. कल्पना सगळ्यांनी छान बसून अगदी मस्तपैकी वचन ऐका. संपूर्ण सृष्टीचा देव. I mean, he could have arrived in a golden chariot तो एखाद्या सोनेरी रथात येऊ शकला असता. with 10,000 angels 10,000 दूत सोबत ठेवून एखाद्या सोनेरी रथात तो येऊ शकला असता and keep them as his security team. आणि त्या सगळ्यांना त्याने स्वतःची सिक्युरिटी टीम म्हणून ठेवलं असतं, ठेवू शकला असता त्या सगळ्या दूतांना. पण Our creator, आपला जो निर्माण करताय, instead he chose a manger, उलट पक्षी त्याने गव्हाणी निवडली. he chose a donkey, त्याने गाढव किंवा गाढवाचं शिंगरू निवडलं and now finally a basin, आणि सरते शेवटी हे गंगाळ हा टब निवडला, which shows his humility. ज्यावरून त्याची नम्रता आपल्याला दिसून येते. Jesus suppressed his kingship येशूंनी त्यांचा शाहीपणा आतच दाबला, because कारण he knew त्याला माहित होतं, that to save us, येशूंना माहित होतं की आपल्याला मानव जातीला तारायला he had to serve us. येशूंना आपली सेवा करावी लागेल हे येशूंना माहित होतं. He was a king in disguise, येशू स्वतः वेषांतर करून आलेले राजा होते. showing us आपल्याला दाखवत होते that the way up in God's kingdom की देवाच्या राज्यामध्ये जायचा वरचा मार्ग is actually down. खरं म्हटलं तर खालून आहे. It starts from down. खालून सुरू होतो तो. आमेन. And on that first Maundy Thursday, आणि त्या पहिल्या मौनी गुरुवारी the disciples are seated around the table. येशूंचे शिष्य मेजा सभोवताली बसलेले होते Their feet are covered in road dust आणि त्यांची पावलं किंवा त्यांचे पाय रस्त्यावरच्या धुळीने माखलेले होते and probably smell like a wet camel. आणि कदाचित त्यांना वास दुर्गंधी सुद्धा येत असेल. एखादा भिजलेला उंट असतो आणि त्याची दुर्गंधी असते, तशी दुर्गंधी येत असेल. And Bible says बायबल म्हणतं in Luke 22 verse 24, लूकचा 22वा अध्याय आणि त्यातलं 24वं वचन, and there was also a strife among them which of them should be accounted the greatest. लूकचा 22वा अध्याय आणि त्यातलं 24वं वचन आपल्याला असं सांगतं की त्यांच्यामध्ये थोडासा
संघर्ष झाला. 22-24 मध्ये लिहिलंय की आणखी आपणामध्ये सर्वात मोठा कोण मानला जात आहे याविषयी त्यांच्यामध्ये विवाद झाला. कशावरून? की बडा कोण, तू या मैं. And so maybe they said this just before the washing of the feet. तर कदाचित हे वाक्य ते त्या पाय धुवायच्या त्या विधी अगोदरच बोलले असतील. कदाचित तेव्हाच हे सगळं झालं असेल. And they are bickering about who is the greatest disciple. आणि त्यांची कुरकुर अशी चालली असेल की आपल्यामध्ये सगळ्यात मोठा शिष्य कोण आहे, अपने में ग्रेट कोण आहे, मोठा कोण आहे. One was saying, एक म्हणत होता, I think I should be the vice president of the kingdom of God. मला असं वाटतं देवाच्या राज्याचा व्हाईस प्रेसिडेंट मीच असायला पाहिजे, कारण बरंच काही मी त्या रीतीने हँडल केलेलं आहे. I think so I should sit on the right side of Jesus. मला तर वाटतं की मी येशूंच्या शेजारची जागा घेतली पाहिजे. John must have said, forget that. तर योहान म्हटलं असेल, अरे ते विसरा, I am the beloved one. मी तर त्याचा लाडका आहे. I should get the corner office. तर मला तर कॉर्नरची जागा मिळायला पाहिजे. And suddenly Peter must have said, मग पेत्र म्हणाला असेल, you fellows, तुम्ही listen to me. माझं ऐका, I walked on water, मी पाण्यावर चाललोय, so the case should be closed. म्हणून केस तिथेच बंद झाली पाहिजे आणि मलाच पुढारी पण मिळालं पाहिजे, मलाच जागा मिळाली पाहिजे. And so they are busy arguing about their titles. तर त्यांच्या शीर्षकांविषयी वाद घालत ते व्यस्त होते की तू बडा या मैं बडा, कोण क्लोज आहे, तू ये या मैं आहे. And then nobody notices the basin of water आणि त्यावेळेला sitting in the corner. बाजूला जे पाण्याने भरून गंगाळ ठेवलं होतं त्याच्याकडे कुणाचं लक्षच गेलं नाही. And suddenly आणि मग अचानक Jesus stands up. येशू उभे राहिले He takes off his robe आणि येशूंनी आपला बाहेरचा झगा काढला. and he ties a towel around his waist एक टावल आपल्या कमरेसभोवताली बांधला and scrub cleans their feet. आणि त्यांचे पाय असे स्वच्छ येशूंनी धुवून काढले. See? म्हणून मी म्हटलं हे फ्रेम के अंदर ले ये. He starts doing a menial job. छोटी छोटी कामं येशू करायला लागले, ज्या कामांना आपण महत्व देत नाही, ज्या कामांना बघून आपण म्हणतो कसली तुच्छ काम आहेत. It's a slave's job. गुलामाचं काम आहे हे, गुलामाचं काम आहे कोणाचं पाय धुणं. The creator is doing it. आणि निर्माणकर्त्याने ते काम केलं. आपण कोण आहे बेटा? And then he gets to Peter आणि मग तो पेत्राकडे आला and Peter immediately pulls his feet back आणि पेत्राने लगेच आपले पाय मागे केले. and he says, पेत्र म्हणाला, Lord, प्रभू what are you doing? तुम्ही काय करताय? What are you doing? तू काय करतोय प्रभू? This is upside down. हे सगळं उलट झालं. You are the boss. तू बॉस आहेस, You are our boss. तू आमचा बॉस, तू आमचा मालक आहेस, You are the Messiah. तू मसीहा आहेस. You shall never wash my feet. माझे पाय तू कधी नाही धुवायचे, हे कधी होणार नाही. मी तुला माझे पाय धुवूच देणार नाही. And Jesus begins to move away. आणि मग येशू बाजूला सरकायला लागले And he says, आणि म्हणायला लागले, if I don't wash you, जर मी तुझे पाय धुतले नाही, you have no part with me. जर मी तुला धुतलं नाही तर तुला माझ्यात काही भाग नाही. Peter's eyes suddenly go wide मग पेत्राचे डोळे एकदम असे वटारल्यासारखे झाले and his knees start shaking. आणि पेत्राचे गुडघे असे लटलटायला लागले, लाईक दिस. Lord, wait. की प्रभू थांब, प्रभू थांब, No part with you. तुझ्याशी मला भाग मिळणार नाही. मग No fellowship with you. मग तुझ्याशी मला बोलाचाली करता येणार नाही, तू बोलणार नाही माझ्याशी, No connection with you. आपला संपर्क राहणार नाही, कट्टी होणार तुझी आणि माझी, No fellowship with you. सहभागिता नाही राहणार तुझी आणि माझी, No companionship with you. आपण नाही एक साथ राहणार का? मग Lord, प्रभू if that be so, असं असेल forget what I said. तर मी जे बोललो ते विसर. That is the passion of Peter. हा आवेश होता पेत्रामध्ये. I can cut off with the world, but I cannot cut off from you. मी जगाशी संबंध तोडू शकेन, पण मी तुझ्याशी संबंध तोडू नाही शकत. मी समाज सोडीन, मी तुला नाही सोडणार. Because if that is the case, कारण जर असं असेल then not just my feet. तर फक्त माझे पाय नाही, Wash my hands, माझे हात पण धु, wash my head, माझं डोकं धु, wash my ears. माझे कान धु, मला आंघोळ घाल, Give me a total makeover. मला संपूर्ण आंघोळच घालून टाक. Take that bucket, that basin, put the whole water on me. आणि ते गंगा उचल, सगळं पाणी माझ्यावर ओतून टाक प्रभू. Give me a bubble bath if you मला want to. बबल बाथ देऊन टाक आज. Amen. पण तुझ्याशी संबंध मी नाही तोडू शकत. आय कॅनॉट लिव्ह विदाउट यू जीसस. If you wish, जर तुझी इच्छा असेल just wash me, give me a second bath. तर मला दुसरी अंघोळ घालून टाक. जर असंच आहे
तर मला अख्खीची अख्खी परत एकदा आंघोळ घाल. I will even wash the cat for you if you want. आणि तुझी इच्छा असेल तर मी मांजरालाही आंघोळ घालीन तुझ्यासाठी. But I don't want to be separated. पण मला तुझ्यापासून वेगळं व्हायचं नाही. तू सांग मी करेन. तुला हवं तसं मी करेन. I may not understand it. मला कळणार नाही कदाचित, माझ्यात तेवढी What is बुद्धी the नाही. meaning of this all? या सगळ्याचा अर्थ काय आहे मला कदाचित कळणार नाही. आय एम नॉट दॅट क्लेवर. I don't know what you are saying. मला माहित नाही तू काय बोलतोय. I don't know what you are meaning to say to us through this. मला माहित नाही या सगळ्यातनं तू आम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय. मला समजत नाहीये. But पण I cannot disconnect from you. मी तुझ्यापासून संबंध तोडू शकत नाहीये. Just तू don't छोडेगा मैं मर जाएगा. Just don't leave me behind, Lord. मला मागे नको सोडू प्रभू. प्लीज डोंट लीव मी. You know Peter. पेत्र तुम्हाला ठाऊक आहे. He goes from 0 to 100 instantly. पेत्र शून्यावरून 100 लगेच जातो. त्याची धावच अशी असते. शून्यावरून 100 गेला. उसकी बॅटिंग ही ऐसी थी हमेशा. 12 of them seated, but only Peter spoke. 12 शिष्य बसले होते पण हा एकटा उठला आणि बोलला Lord, I don't understand anything. की प्रभू मला यातलं समजत तर काही नाहीये की व्हॉट आर यू ट्राइंग टू डू. I am a fisherman. मी आहे मासेमारी करणारा. एवढी तर बुद्धी माझ्यात नाहीये. But forget the feet. पण पाय सोड. Wash my hands. हातही धू. Wash my legs. माझे पाय धू. हात धू. Wash my beard. माझी दाढी धू. मला आंघोळ घाल जर Give असं me a असेल. full spiritual spa if you want. आणि संपूर्ण आध्यात्मिक स्पा, बॉडी स्पा मला देऊन टाक. Scrub me until I shine for you. आणि जोर मी तुझ्यासाठी चमकत नाही तर घासून घासून मला आंघोळ घाल. जर हे न करून तू मला सोडणार आहेस आणि माझ्याशी बोलणार नाहीयेस तर दे बापा अशी घासून घासून आंघोळ घाल ना की तू आणि मी कधी वेगळे होता कामा नये. Jesus said, येशू बोलले, Peter, calm down. पेत्रा थोडा शांत हो. You already had a bath. तू आंघोळ करून आलायस ऑलरेडी. What Jesus said? येशू काय म्हणाले? You already had a bath. तू ऑलरेडी आंघोळ करून आलायस. You are already clean in your heart. ऑलरेडी तुझं हृदय स्वच्छ आहे. You are already saved. ऑलरेडी तुझं तारण झालेलं आहे. तुझ्या हृदयात मी आलेलो आहे. And then Peter asked, मग पेत्राने विचारलं, then Lord, मग प्रभू why are you on the floor with a bucket then? का बरं असं तुम्ही गंगाळ घेऊन जमिनीवर आहात? If I'm already clean, you say, जर मी स्वच्छ आहे असं तुम्ही ऑलरेडी मला सांगताय की मी स्वच्छ आहे. you are saying I have already taken a bath, तुम्ही म्हणताय की मी आंघोळ ऑलरेडी केलेली आहे ना. then why you are holding this towel and this basin? मग का हा रुमाल हातात धरलाय? का हा गंगाळ तुम्ही इथे घेतलाय? Jesus answers, येशूनी उत्तर दिलं, because कारण even though you are a son, जरी तू पुत्र आहेस you have been walking in the mud of this world, तरी या जगाच्या मातीत आणि धुळीत तू चालतोयस ना. and so your feet needs to be clean. म्हणून तुझी पावलं स्वच्छ पाहिजेत. जरी तू मुलगा आहेस तरी Your heart belongs to me, तुझं हृदय माझ्या मालकीचं आहे. but your feet have been stepping in the dust, पण तुझी पावलं मातीत जातात ना रोज. the dust of pride. गर्वाची माती. I just heard the dust of your arguments. आणि आत्ताच मी ऐकलं तुमच्यात वादीवाद होत होता. ती वादाची माती. आपण म्हणतो ना मराठीत, माती खाल्लीच यांनी शेवटी. ते हे आहे मराठीत एक म्हण आहे, Yes. माती खाल्ली ह्यांनी खाल्लीच होती गर्वाची. मग तू बडा मैं बडा. So you are born again. तर तुमचा नवीन जन्म झालाय. You have taken a bath, आंघोळही तुम्ही केलेली आहे. but you need your feet to be clean. पण तुझे पाय स्वच्छ पाहिजेत बेटा. हे पॉलिटिक्स लाना नाही. See, in other words, Jesus was saying, दुसऱ्या शब्दात येशू म्हणत होते, a person takes bath once in a day. एखादा व्यक्ती किंवा कोणीही दिवसातनं एकदा आंघोळ करतो. He does not take bath again, परत परत आंघोळ करत नाही ना दिवसाला. but पण he'll be cleaning his hands and legs again and again. हात आणि पाय तो सारखे सारखे धुतो. In other words, दुसऱ्या शब्दात you are saved, Peter. पेत्रा तुझं तारण झालेलं आहे. I'm not worried about your heart, मला तुझ्या हृदयाची काळजी नाही. तुझं तारण झालंय. but your daily spiritual walk. पण तुझं रोजचं आध्यात्मिक चालणं जे आहे, Dirt comes on your feet, घाण येते ना तुझ्या पायांवरती. and that needs to be cleansed every day. ते रोज व्हायला पाहिजे. रोज के हिसाब रोज करो. See, that's what Jesus was saying. असं येशू सांगत होते. And then he said, मग म्हणाले, you are clean. तू आहेस स्वच्छ. Peter, you are clean. पेत्रा तू स्वच्छ आहेस. But पण not all of you. सगळे नाही. Not all of you. तुम्ही सर्वजण नाहीये. तू स्वच्छ आहेस पण तुम्ही सर्व नाहीये. तुझं हृदय स्वच्छ आहे. तुझ्या हृदयात मी आलेलो आहे. See, he पण revealed सर्व something नाही. there. हे तिथे प्रभूने काहीतरी थोडं उघडं केलं. That means there was somebody there म्हणजे टीम मध्ये एक होता. who was not
born again, ज्याचा नवीन जन्म who झालेला was नव्हता. not saved, टीम मध्ये एक होता ज्याचं तारण झालेलं नाहीये, but he was seated there. पण तो तिथे बसलेला आहे, व्हेरी मच प्लेइंग हिज गेम्स. You know who he is? कोण तुम्हाला माहित आहे? Judas. यहूदा टीम मध्ये आहे, पण तारलेला नाहीये, त्याचे खेळ खेळतोय यहूदा. And so Jesus said, you are clean, but not all of you. तर पेत्राला येशू म्हणाले, तू स्वच्छ आहेस पण सगळे नाहीये. And Andrew steps in and says, मग अँड्रू हाताला आणि म्हणाला, wait, थांबा, did he mean Peter's feet are still dirty? पेत्राचे पाय अजून घाण आहेत असं म्हणायचंय का येशूना? Jesus replies, तर येशूंनी उत्तर दिलं, I'm not talking about soap and water here. अरे मी इथे पाण्याविषयी साबणाविषयी बोलत नाहीये, I'm talking about their soul. मी जीवाविषयी बोलतोय. मी पाण्याविषयी शॉवर जेल विषयी बोलत नाहीये. One of you has never had a bath. तुमच्यातल्या एकाने अंघोळ केलेलीच नाहीये. In other words, दुसऱ्या शब्दात, one of you among your 12 is still living in the dark. तुमच्या बारातला एक अजूनही अंधारात जगत आहे. He has not come to the light, तो प्रकाशाकडे आलेला नाहीये, but he is behaving that he is in the light. पण तो असं वागतोय की मी प्रकाशात आहे, पण तो प्रकाशात नाहीये. माझ्या सोबत राहून तो असा आहे. See? It's a very sad thing. दुःखाची बाब आहे ना. One can be in the church, चर्च मध्ये असा निघू शकतो कोणीतरी, But चर्च still- मध्ये असे निघू शकतात, but still be in the dark. चर्च मध्ये आहेत, तरी अंधारात आहेत. And so Peter looks confused. तर पेत्र थोडा गोंधळल्यासारखा झाला Lord, you said I have had a bath, की प्रभू तू आता म्हणाला माझी आंघोळ झाली आहे but I still need a basin. आणि तरी गंगाळाची मला गरज आहे. This kingdom talk is very confusing for आणि me. तुझ्या राज्याचं बोलणं सगळं मला गोंधळातच टाकतंय बाबा. And काय Jesus म्हणतो? said, तर येशू म्हणाले, you will not understand now, आता नाही कळणार तुला, but later you will understand. नंतर तुला कळेल मी काय म्हणतोय. आता नाही कळणार. But now just listen and take it in your heart. आता फक्त ऐक आणि हृदयात घे. And then मग Jesus must have moved to Judas. येशू यहूदाकडे गेले असतील. Peter is still पेत्र अजून भाऊ, emotional, पेत्र अजून भाऊ, तो इमोशनल होता थोडा. but Judas is staring at the wall, पण यहूदा भिंतीकडे बघतो and Jesus stares right into his eyes, आणि येशू यहूदाच्या डोळ्यात डोळा टाकून बघतात and Jesus says, आणि त्याला म्हणतात, Judas, यहूदा do you know तुला माहित आहे why I am doing this to you? हे तुला मी का करतोय? And Judas must have replied, आणि यहूदाने उत्तर दिलं असेल, you are the teacher, तू गुरु आहेस, you will शिक्षक आहेस. always do what you want. आणि तुला हवं तेच तू करणार. तू गुरु आहे, तू आमचा शिक्षक आहेस ना. We don't have a say. आम्ही काय बोलणार? आमचं बोललेलं चालतं का? बॉस तो आप है ना, आपको चाहिए वो आप करेंगे, असं कुचकडा हरकत. In other words, दुसऱ्या शब्दात, just finish this thing off. हे लवकर संपव रे. जणू Because- काही येशूंना तो असं म्हणतोय, जल्दी जल्दी खतम करो हे. Because कारण I'm hungry and I'm waiting for the main course. मला भूक लागलीये आणि मी त्या मेन कोर्सची वाट बघतोय. And here Jesus must be trying to tell him, आणि येशू त्याला सांगायचा प्रयत्न करत असतील Judas, की यहूदा, just drop the bag and take the salvation. बटवा सोड, तारण घे, पैसे की थैली छोड़, तारण घे. The moment you drop the bag, you will get salvation. ज्या क्षणाला तो बटवा सोडशील ना, तुला तारण मिळेल. Because कारण Judas joined for that bag. यहूदा त्या बटव्यासाठी जॉईन झाला होता. काही लोक टीम मध्ये येतातच त्याच्यासाठी. See? You are the one who needs the bath. तुला आंघोळीची गरज आहे, Peter does not need the bath. पेत्राला नाही And nobody else needs the आणि bath. कुणालाही नाही. You need the bath. तुला आहे. They all need their feet to be washed. त्यांना, बाकीच्यांना फक्त त्यांचे पाय धुवायची गरज आहे. You need to take a bath and then later on I will even wash your feet. तुला संपूर्ण आंघोळ घ्यावी लागेल आणि नंतरून मी तुझे पाय सुद्धा धुईन. म्हणजे काय? पहिलं तुला तारणात यावं लागेल. पहिलं मला स्वीकार तुझ्या हृदयात, मग मी तुझे पाय पण धुणारच आहे. But still Jesus washed his feet. आणि तरी येशूंनी त्याचे पाय तर धुतलेच. And so when Peter asked for a full bath, तर पेत्राने जेव्हा सांगितलं की मला पूर्ण आंघोळच घाल, Jesus said येशू म्हणाले in John 13:9 and 10, योहान 13 अध्याय 9 आणि 10, a person who has had a bath needs only to wash his feet. The rest of the body is clean, and you are clean, but not all of you. योहान 13:9 आणि 10, त्या 10 मध्ये येशू म्हणाले, ज्याची आंघोळ झालेली आहे
त्याला पाय धुण्याखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही, तर तो सर्वांगी निर्मलच आहे. आणि तुम्ही निर्मल आहात, See? परंतु सगळे निर्मल नाहीये. So sometimes it is easy to wash Peter's feet, तर कधी कधी पेत्राचे पाय धुणं सोपं आहे, but very hard to wash Judas' feet. पण यहूदाचे पाय धुणं अवघड आहे. पेत्राचे पाय धुणं कधी सोपंच आहे, पण यहूद्यासारख्यांचं पाय धुणं अवघड जातं कधी कधी. जो बदलने को ही राजी नाही. Sometimes we कधी-कधी. all face this dilemma. आपण सगळे या गोष्टींना तोंड देतो बेटा. सबके लाईफ में ऐसा होता है. Even in our very homes, अगदी आपल्या घराघरांमध्ये सुद्धा या गोष्टी घडतात. it's difficult to wash Judas's feet. अवघड जातं ना, घराघरांमध्ये म्हणा किंवा आपल्या जीवनात म्हणा. असा जो कोणी यहूदा असेल तर त्याचे पाय धुणे अवघड जातं. But अरे घर घर Jesus का कहाणी आहे. washed his feet. पण येशूंनी त्याचे पाय धुतले. See, one can even wash a dog's feet, but Aha. Judas' feet becomes difficult. एखादा आपल्या कुत्र्याचे पाय सुद्धा धुवून घेईल, पण जो जुडस आहे ना, आणि त्याला जर माहिती आहे हा जुडस आहे, हा यहूदा आहे, तर त्याचे पाय धुणं अवघड जातं. And I will show you the difference between Judas's heart and Peter's heart. यहूदाचं हृदय आणि पेत्राचं हृदय यांच्यातला फरक मी तुम्हाला दाखवेन. One works for the paycheck, एक चेक साठी काम करतो, the other lives for relationship. दुसरा नात्यासाठी जगतो. Peter wanted relationship. पेत्राला नातं हवं होतं. आमेन. Imagine a young son going to D-Mart with his mother, कल्पना करा, एखादा लहान मुलगा आपल्या आई बरोबर डी मार्ट मध्ये गेला and he's pushing the cart with great energy, आणि ती गाडी तो एकदम सगळ्या एनर्जीनी पुढे ढकलतोय and he's telling his mother, आणि आईला सांगतोय look at me mom, की मम्मा माझ्याकडे बघ ना, am I not the best helper मी आहे ना, for अगदी you? उत्तम मदतगार आहे ना मी तुझ्यासाठी. मम्मा See, I am going to pick up the milk and the bread for you. बघ, मी तुझ्यासाठी दूध घेतोय, मी ब्रेड तुझ्यासाठी घेतोय, I'm also picking up this detergent for you, डिटर्जंट तुझ्यासाठी मी घेतोय, and I'm earning all this. आणि मी हे सगळं कमवतोय. And the mother smiles आणि आई हसते आणि and she says, म्हणते yes son, you are doing a great job. हो बेटा, तू काम फार चांगलं करतोस. But that little boy is thinking in his little mind, तो लहान मुलगा त्याच्या लहान डोक्यात विचार करतो, at the end, शेवटी I will just grab that small 10 rupees chocolate. 10 रुपयाचं ते चॉकलेट आहे ना, ते शेवटी मी घेऊन टाकणार आहे. And actually he came all the way for that 10 rupees आणि chocolate. ऍक्च्युली त्या 10 रुपयाच्या चॉकलेट साठी त्याने मम्माची अख्खी कार्ट त्या डी मार्ट मध्ये खेचली आणि मम्माला जे हवं ते कार्ट मध्ये टाकलं. दूध लेले, ब्रेड लेले, सर्फ लेले, एरियल लेले, डाल डाल. And because he says कारण तो म्हणतो she has to buy it because I worked so hard. तिने ते चॉकलेट घ्यायलाच पाहिजे, कारण मी मेहनतच एवढी केली आहे. And so at the counter, मग त्या काउंटरला the mother places everything, आई सगळं काउंटरवर ठेवते बिलिंगला. and then मग along with other things, बाकीच्या गोष्टींसोबत she also places a big 5-pack of chocolates, ती 5 पॅकेट चॉकलेटचे पण ठेवते, that which she already bought for her son. जे ऑलरेडी तिने तिच्या मुलासाठी घेतलेलं होतं. And the boy sees it, मुलाने ते पाहिलं and now he feels so ashamed, आणि आता त्या मुलाला लाज वाटायला लागली. मम्मा ने मेरे से ज्यादा मेरे लिए लेके रखा था. and slowly he removes out his small chocolate आणि मग हळूच तो ते 10 रुपयाचं चॉकलेट त्या गाडीतनं खेचतो, and puts it on the counter also. काउंटरवर ठेवून देतो. The mother sees it. मम्मा बघते, वो मम्मा है, उसको Mama सब knows दिखता the है. whole story वो now. मम्मा है, मम्मा को सब दिखता है. And she says, तर ती म्हणते, my son, बेटा I was already going to give you this because I love you. मी तुला हे देणारच होते, बिकॉज आय लव्ह यू. माझं तुझ्यावर प्रेम आहे. Who was really washing the feet? मग कोण खरोखर पाय धुत होतं? The mother. आई, मुलगा नाही, आई. This is called the washing of one another. याला म्हणतात एकमेकांचे पाय धुणे. मम्मा पाय धुत होती, Yes. This is washing of the feet. याला पाय धुणं म्हणतात. Imagine a daughter telling her father, कल्पना करा, मुलगी आपल्या बापाला म्हणते, I will wash your car, dad, डडा आज मी तुमची गाडी धुते, but you must give me 100 rupees. तुम्ही मला 100 रुपये द्यायला पाहिजे. And she works hard आणि ती करते मेहनत and then finally demands the money. आणि मग शेवटी म्हणते द्या. And the father gives it to her and says, डॅडी तिला देतात आणि म्हणतात, that's too bad हे वाईट आहे, because I was planning to take you out and buy you something bigger. ये सौदा अच्छा नाही निकला, कारण की मी तुला बाहेर घेऊन जाऊन काहीतरी मोठं घेणार होतो. But पण since this is business here, इथे आता तू व्यवहार केला ना, सौदा किया तूने, so here is your 100 rupees. चले 100 रुपये. मैं तो तुझे कोई 1000 रुपए का लेने का सोच रहा था, अभी नहीं, अभी कट.
So she chooses wages instead of ती relationship. काय करते, वेतन मागते, पगार दे दो. तिला नातं नकोय, पैसा रखो, नातं नाही पाहिजे. And so here in John 13:10, तर इथे योहान 13:10 मध्ये Jesus is showing a deep truth येशू एक खोल सत्य दाखवतात. that is a difference between the bath and the washing of the feet. अंघोळ आणि पाय धुणे यात फरक आहे. The bath is salvation अंघोळ म्हणजे तारण आहे and it is one time event. आणि तारण म्हणजे एका वेळची गोष्ट आहे, ती सारखी होत नाही. And so when you believe in Jesus, तर जेव्हा तुम्ही येशूंवर विश्वास ठेवता you are bathed in his grace. तेव्हा तुम्ही त्याच्या कृपेत न्हालेले, अंघोळ पावलेले असता And your sins are forgiven आणि तुमच्या पापांची क्षमा झालेली असते. and your status changes मग तुमचं स्टेटस बदलतं, from a sinner to a son. पाप्यापासनं मुलगा. And you don't need to get saved again And every परत- time you make a mistake. आणि ज्या दर वेळेला मग तुझ्याकडनं नंतर चूक होते, त्या दर वेळेला तुला परत तारणाची प्रार्थना करायला लागत नाही. पाय पाय But the foot washing is daily repentance. पाय धुवायला रोज लागतात, रोज पश्चाताप करायला लागतो. रोज रात्री हिशोब उरकून झोपा, पेंडिंग रख के सोना मत, दे दुआ के नक्की कर, माफ कर, छोड. Even though you are clean all over, जरी तुम्ही सगळीकडे स्वच्छ असलात, as you walk through this dirty world, पण या घाणेरड्या जगातून तुम्ही चालताना your daily life gets dusty. तुमचं रोजचं जीवन जगातल्या घाणीने मळतं. We pick up the stench of the world. का आपण या जगातली दुर्गंधी स्वतःवर घेतो, डाग घेतो, We pick up bitterness. आपण कडूपणा घेतो, We pick up pride. आपण गर्व घेतो, We pick up small lies from our liar friends. आणि आपल्या खोटारड्या मित्रांपासून थोडंफार खोटही घेतो. And so this daily washing तर हे रोजचं धुणं जे आहे ना, through confession and repentance कबुली करून आणि पश्चाताप करून keeps your fellowship strong with Jesus. ते तुझ्या येशूंच्या सहभागितेला बलवान ठेवतात. Amen. आमेन. And that is what Jesus meant when he said, आणि येशूंना हेच म्हणायचं होतं जेव्हा येशू म्हणाले, you are clean but not all of you. तू स्वच्छ आहेस पण सर्व स्वच्छ नाहीये. And so he was referring to Judas. तो यहूदाविषयी बोलत होता की तुमच्या टीम मध्ये सगळे स्वच्छ नाहीयेत. See, Judas was physically present for 3 years with Jesus. यहूदा 3 वर्ष शरीर रूपाने येशूं सोबत होता. 3 years he was with the other friends, that 3 is वर्ष. those disciples. 3 वर्ष त्या इतर मित्रांबरोबर पण होता, जे मित्र शिष्य होते. But he never built a relationship with any one of them. पण कुणाशीच नातं वाढवलं नाही आणि बांधलं नाही, ना येशूशी ना येशूच्या शिष्यांशी. Where there is relationship, there is give and take. जिथं नातं असतं तिथे व्यवहार घेणं देणं. There is थोडा तू washing of सुनताय, feet. थोडा मैं सुनता है, थोडा तू बदलता है, थोडा मैं बदलती हूँ, हे नात्यात होतं. There is washing of the feet there. पाय धुणं होतं. Because Jesus said, as I have done, you also have कारण to येशू do. म्हणतात जसं मी केलं तसं तुम्ही करायचंय, करावं लागेल जर So- माझे शिष्य असाल तर. So Judas had never received the bath of true faith. तर यहूदाला कधीच खऱ्या विश्वासाची अंघोळ मिळाली नव्हती. And many people miss this truth. आणि अनेक लोक हे सत्य चुकवतातच. Being close to Jesus येशूंच्या जवळ असणं is not the same as having a relationship with him. म्हणजे तुझं येशूंशी नातं आहे हे आम्ही 100% सांगू शकत नाही. सो व्हॉट इफ यू कम 3 times टू चर्च? That doesn't prove you are in relationship with Jesus. You have to do it personally. Are you getting me? कळतंय का? Because many वैयक्तिक were, रीतीनं तुला ते करावं लागेल. many were with Jesus. आणि तसं तर अनेक लोक येशूंसोबत होते. All didn't have relationship with him. सगळ्यांचं नातं येशूंशी नव्हतं. All didn't flow with him. सगळे येशूंसोबत वाहत नव्हते, राहत नव्हते. Where was the crowd on the day of Pentecost? गर्दी कुठे होती पेंटेकॉस्टच्या 50व्या दिवशी? Judas is the clearest example of someone who had church activity. यहूदा एक क्लिअर उदाहरण आहे अशा व्यक्तीचं की जो व्यक्ती फक्त चर्चच्या ऍक्टिव्हिटीज करतो. हमारे चर्च में ऐसा करते हैं, हमारे चर्च में वैसा करते हैं, तो मैं Without करतो. having soul salvation. पण जीवाचं तारण नाही, जीवाचं तारण नाही. And so Jesus used the washing as a quiet spiritual health checkup. मग येशूंनी काय केलं? हे पाय धुणं जे आहे ना, एक शांततेनं जणू काही येशूंनी त्यांचा आरोग्याचा चेकअप केला, हेल्थ कॅम्प. See? And so it showed the difference between being part of the team and being part of the family. मग त्यात फरक कळून आला की कोण फक्त टीम मध्ये मेंबर आहे का कोण देवाच्या नात्यात आहे. Are you getting me? त्या चेकअप मध्ये समजून आलं See? कि एक है जिसका नाता नहीं है. Many are part of the team, but how many are part of the family? बरेच जण त्या टीमचा भाग आहेत,
फॅमिलीचा भाग किती जण आहेत? आपल्याला देवाची फॅमिली म्हणतात. See, that's why Peter, म्हणून पेत्र he said it cannot be म्हटलं हे शक्य नाही, असं होऊ शकत नाही. because we are one. का आपण एक आहोत, We are one family. आपण एक फॅमिली, एक परिवार आहोत. I love you. माझं तुझ्यावर प्रेम I आहे love these friends. आणि या माझ्या मित्रांवर माझं प्रेम आहे. But Judas did not feel all that पण यहूदाला ते काही वाटलं नाही, because जाणवलं he was नाही. part of the team. कारण तो टीमचा भाग होता. पण Peter was फॅमिलीचा नाही. part of the family. पेत्र फॅमिलीचा भाग होता. पण यहूदाला काही नाही वाटलं. How many are understanding? किती what I'm लोकांना कळतंय मी काय म्हणतोय? saying? Don't be like the unofficial cleaner who is only on the payroll. त्या अनऑफिशियल साफसफाई करणाऱ्या माणसासारखे होऊ नका की जो फक्त पगार घेतो आणि काम करतो. That is the picture of activity versus identity. आणि हे चित्र आहे की आपली कृत्य आणि आपली ओळख, याचं चित्र की आपली कृत्य आणि आपली ओळख. See, you can clean the office, तुम्ही ऑफिस साफ करू शकता, attend the meetings, सभेला तुम्ही येऊ शकता, even have the key to the whole building. अख्ख्या बिल्डिंगची चावी कदाचित तुझ्याकडेच ठेवायला दिली असेल. But if you have not signed the contract of faith, जर विश्वासाच्या कॉन्ट्रॅक्टवर तुझी सही नाहीये, you don't belong to that company. त्या कंपनीच्या मालकीचा तू राहत नाहीस. And Jesus wants us to be the owner of the आणि company. येशूची इच्छा आहे की आपण त्या कंपनीचा मालक बनावं. That's why Jesus says, don't you know I should be about in my father's business? म्हणून येशू त्यांना म्हणाले ना की तुम्हाला माहित नाही मी माझ्या पित्याच्या व्यवसायात असलं पाहिजे. शारीरिक आई बापाला म्हणाले येशू 12 वर्षाचे असताना. And so when you are truly a child of God, तर जेव्हा तुम्ही खरोखर देवाचं संतान असताना there is an internal witness. एक आतून साक्ष असते बेटा, अंदर से The Holy Spirit lives inside you पवित्र आत्मा तुझ्यात राहतो ना बेटा and speaks to your spirit. आणि तुझ्या आत्म्याशी बोलला पाहिजे. It's like having a direct line to the Father. हे असं आहे ना की माझी डायरेक्ट लाईन आहे माझ्या बापाशी. You don't just work for Him, तुम्ही फक्त बापासाठी काम करत नाहीये, you belong to Him. तुम्ही बापाचेच आहात And that's why you work for Him. आणि म्हणून तुम्ही बापाचं काम करताय. की आय एम अ स्लेव, मी गुलाम आहे, मैं बिक गया, आय एम नो मोर ऑन सेल नाउ, आय एम सोल्ड. Unless you belong to Him, you should not work for Him. जोवर तू त्याच्या मालकीचा होत नाही त्याची कामं करायला येऊ पण नको. But Judas was working पण योद्धा तर त्याचं काम करत फिरला, without belonging to Jesus. पण तो येशूंच्या मालकीचा कधी झालाच नाही. कर्रा क्या मिनिस्ट्री है किसका मालूम नहीं, पैसे का. And so then Jesus says, तर येशू म्हणतात listen carefully. नीट ऐका, You call me master and Lord, तुम्ही मला प्रभू धनी मालक म्हणता and you are very right. आणि तुम्ही बरोबरच आहात. मी आहे प्रभू, मी आहे धनी, मी आहे मालक. But पण if I, the Lord, मी जो प्रभू, just washed your dusty feet, मी प्रभूनं जर तुमचे धुईने माखलेले पाय आत्ताच धुतलेत, you must also wash one another's feet. तुम्ही पण एकमेकांचे पाय धुवायला हवेत. You must wash one another's feet. तुम्ही पण एकमेकांचे पाय धुवायला हवेत. He was not saying, everybody go home and get a basin and start washing people's feet. म्हणजे असं म्हणताना येशू असं सांगत नव्हते की आता सगळ्यांनी घरी जा, गंगाळ घ्या, पाणी भरा आणि सगळ्यांनी एकमेकांचे पाय धुवायला लागा. No. असं नाही रे. He's giving us a spiritual meaning तो behind आपल्याला it. आध्यात्मिक अर्थ सांगतोय त्याचा. And so Peter looks at John and says, मग पेत्र योहानाकडे बघतो आणि म्हणतो, wait Lord, थांब प्रभू, you mean I have to wash this fellow John's feet? तुला असं म्हणायचंय याचे पाय मी धुवायचे? We were just arguing who is the greatest. आता आमच्यात वाद झाला, आर्ग्युमेंट झालेली की आमच्यामध्ये मोठं कोण आहे आणि तुला असं म्हणायचं की मी योहानाचे पाय धुवायचे? अरे, मी हा? greatest आहे. हा, मी सगळ्यात मोठा आहे. Say, are you understanding? कळतंय का? You mean to say I have to wash John's feet? तुला असं म्हणायचंय of all I have to wash his feet? The one who fell asleep when you were preaching. तू उपदेश करताना जो झोपला होता, The one Preaching. who always tries to sit next to you, pushing us जो नेहमी away. ढकलून पुढे जायला बघतो, तुझ्या शेजारी बसायला बघतो The one who is always lying on your bosom आणि जो नेहमी तुझ्या छातीशीच टेकलेला असतो, and doesn't allow us. हा आम्हाला कुणालाच परवानगी देत नाही. त्या योहानाचे पाय मी धुवायचे? And so John smiles मग योहान असतो and he says, म्हणतो, actually Peter, ऍक्च्युली पेत्रा, he said each other's feet. एकमेकांचे पाय धुवा म्हणतात ते. That means म्हणजे you go first. तू पहिला जा. You are the leader. तू लीडर आहे ना, You wash my feet first. तू लीडर आहे ना, माझे पहिले धू. So now I'm waiting now. आता मी वाट बघतोय. Now Jesus must have been looking at them now. येशू बघत असतील, ये देखो डिसायपल्स का खेल. And so Peter looks at Jesus and says, मग पेत्र येशूंकडे बघतो आणि म्हणतो, Lord, प्रभू, is this my punishment? ही माझी शिक्षा आहे का काय? ह्याचे पाय धुवायचे? Just because I talk back to you? मी तुला असं परत उत्तर केल्यामुळे हे असं करायचं? This is a
very wet punishment for me. आणि फार अशी किती वाईट शिक्षा दिली मला. Jesus says, येशू म्हणतात, it's not punishment, Peter. ही शिक्षा नाहीये पेत्रा, It's the secret of the kingdom. हे राज्यातलं रहस्य आहे. It is the secret of the kingdom. हे राज्यातलं रहस्य आहे. It is the way you come up in life. आयुष्यात वर यायचा हाच मार्ग आहे. भांडण सोडा, एक व्हा. If you cannot go down to John's feet, Peter, योहानाचे पाय धुवायला पेत्रा तुला जर वागता आलं नाही, you cannot reach John's heart. तुला योहानाच्या हृदयात घुसता येणार नाही. योहानाचे पाय धुवायला पेत्रा तू वाकला नाही तर तुला योहानाच्या हृदयात घुसता येणार नाही. आणि ही एकच रीत आहे. देर इज नो अदर वे. If you cannot forgive the dirt on his feet, त्याच्या पायावरच्या धुळीला जर तुला माफ करता येत नाहीये, you will never help him with the dirt in his soul. तू कधी त्याच्या जीवाला जी धूळ लागली असेल त्यात त्याला मदत करू शकणार नाहीस. And Andrew must have quietly asked, आणि अँड्रूनी मग शांतपणे विचारलं असेल, Lord, प्रभू do we have to do this every Tuesday? दर मंगळवारी करायचं का हे? म्हणजे ग्रेट थे वो सारे. Because, it's like a ritual. म्हणजे त्यांना असं वाटलं की एक विधी आहे, विधी हमारे में करते असं झालं ते. Jesus must have said, ते येशू म्हणाले असतील, no, Andrew, अरे असं नाही अँड्रू, it's not about water. मी पाण्याविषयी असं बोलत It's not नाही, about soap. मी साबणाविषयी बोलत It's not the नाही, basin. मी त्या गंगाळाविषयी It's बोलत not the नाही, napkin. मी नॅपकिन विषयी बोलत It's about the नाही, heart. मी हृदयाविषयी बोलतोय, It's about a humble heart. मी नम्र हृदयाविषयी बोलतोय रे. I'm not starting a foot washing club मी here. काही ते पाय धुवायचा क्लब सुरू करत नाही की तुम्ही दर मंगळवारी सगळ्यांनी यायचं आणि मुद्दामून आणि जास्त मळवून याल. I'm starting a love one another movement. मी एकमेकांवर प्रीती करा ही चळवळ सुरू करतोय. कळतंय का? मी एकमेकांवर प्रीती करा अशी मुवमेंट सुरू करतोय रे बेटा. In other words, दुसऱ्या when शब्दात, John makes a mistake, योहान जेव्हा चूक करेल, you wash him with your forgiveness. तू तुझ्या क्षमेनं त्याला धुवून काढ. तुला कळलं ना तो चुकलाय, वाढवू नको, तुझ्या क्षमेनं त्याला धु. When Peter becomes proud, पेत्र जेव्हा घमंडी होईल, you, John, योहाना तू you wash him with humility. तू नम्रतेनं त्याला धुवून काढ. You got to be one up every time. Somebody is not doing it, you do it. And so Peter looks at his feet and then at the basin and says, मग पेत्र त्याच्या पायाकडे बघतो, गंगाळाकडे बघतो आणि म्हणतो, so I have to go low to stay close to you. म्हणजे तुझ्या जवळ यायला आणि तुझ्या जवळ राहायला मला एवढं झुकावं लागेल. Yes. लागेल. If you want to come close to me, तुला जर माझ्या जवळ यायचंय, you have to go close to John. तुला योहानाच्या जवळ जावं लागेल. Unless and until you do that, you cannot do this. It's a network. You can't. Amen. आम्ही कशी सेवा करतोय बेटा? I mean, see, you have to learn some concepts of the heavens. स्वर्गाचे काही कन्सेप्ट शिका. स्वर्ग असं चालत नाही जसं तुम्ही And so चालवताय. Jesus was telling them, येशू त्यांना म्हणवते, the only way to follow me is to walk where I walk and right now. माझ्या मागे चालायचा एकच मार्ग आहे की आता लगेच जिथं मी चालतोय तिथं माझ्या मागे चालायला लाग. Where are you walking, Lord? प्रभू तू कुठे चालतोयस? I'm walking towards the floor. मी जमिनीकडे चालतोय. जमिनी में झुक रहा है, देख नीचे झुक रहा है, मैं झुका है, झुक गया झुक गया झुक गया. So now look at the contrast between Peter and Judas. मग आता पेत्र आणि यहुदा यांच्यातला विरोधाभास बघा. Both walked with Jesus. दोघे येशूंसोबत चालले. Both heard his teaching. दोघांनी ऐकलं की येशू काय शिकवतायत. Both saw miracles. दोघांनी भरपूर चमत्कार पाहिले. But only one had the bath. पण एकानीच आंघोळ घेतली. अंघोळ म्हणजे माहिती आहे तुम्हाला. तुम्हाला माहितीये काय? So salvation is not all about activity. तर तारण म्हणजे मैंने ये किया, मैंने वो किया, काम में मत रहे, जीसस में रहने को बुलाया है. It's about a changed nature. बदललेला स्वभाव पाहिजे. सोडायला लागेल. See, and that's why म्हणून unless you take the bath, all your activity will be useless. तुम्ही अंघोळ जोवर घेत नाही तारणाची, तुमची सगळी कृत्य वाया आहेत.
वाया. People will not appreciate you. There will be not any love. लोक तुमचं कौतुक करणार नाहीत, मग काही प्रेम राहणार नाही, Nothing. काही राहणार नाहीये. करा कराय पे सब पाणी फिरेगा बेटा. Amen. आमेन. Peter was imperfect. पेत्र होता अपरिपूर्ण. ही वॉज नॉट परफेक्ट. He was impulsive. पण तो असा इम्पल्सिव्ह होता. He was also a loud mouth. आणि तोंडही पेत्राचं मोठंच होतं. काही झालं की पेत्र बोलणारच. And sometimes he was wrong also. आणि कधी कधी पेत्र बोलताना चुकीचं बोलायचं. But पण his life showed a real connection to Jesus. त्याच्या जीवनातून त्याचा येशूंशी असलेला खराखुरा संबंध दिसला की हे थोडा ऐसा वैसा, पण हे येशू का. That's important. ते महत्वाचं आहे. We don't need a man like the young rich ruler. आपल्याला तो तरुण एक श्रीमंत जो आला ना येशूंकडे, त्याच्यासारखा माणूस नको. Keeping all the 10 commandments but not having any relationship with Jesus. म्हणतो त्याने सगळ्या 10 आज्ञा पाळल्या, पण येशूंशी काही नातं बांधायलाच तयार नाही. Judas sat there like a stone. यहूदा तिथे दगडासारखा बसला होता. No struggle, no tears, काही संघर्ष नाही, का काही अश्रू डोळ्यात नाही, डोळे भिजलेले नाही, no movement. काही चळवळ नाही. When Jesus knelt before him, येशू त्याच्या समोर जेव्हा गुडघे टेकले, he didn't even say, please don't. तो असंही म्हटला नाही यहूदा की प्लीज येशू तुम्ही हे करू नका, असंही बोलला नाही. Because Jesus was offering him a last chance. कारण येशू त्याला शेवटची संधी ऑफर करत होते की लास्ट चान्स दे रहा हूं, सुधरना हो तो सुधरले. Now also if you tell me you can take a bath. आताही तुझं मला बोलला ना, मी तुला अख्खी तारणाची आंघोळ घालीन. Yes, a आता- salvation bath. मी तारणाची अख्खी आंघोळ तुला आत्ताही घालीन, तुला संधी मी देतोय, नकोच दौडू क्षण मोलाचा. And that was the last chance he got. आणि ती शेवटची संधी होती. Like when God told Cain, जसं देव कायनाला म्हणाला, Cain, काय ना sin lies at your door. पाप तुझ्या दाराशी आहे. So also तसं Jesus was showing Judas येशू यहूदाला दाखवत होते, that salvation is at your feet. तारण तुझ्या पायाशी आलंय. But Judas did not open the door पण यहूदाने दार उघडलं नाही, because Judas had religion. कारण यहूदाकडे धर्म होता. But Peter had relationship. पेत्राकडे नातं होतं येशूंशी. यहूदा धर्म नाम के लिए खाली. Judas was just like an employee. यहूदा म्हणजे कामगार. When things went wrong, गोष्टी काही गडबडल्या he did not go to Jesus. की तो काही येशूंकडे जायचा नाही, He went back to the people. तो लोकांकडेच जायचा. He made the deal with the people. त्याने लोकांशी व्यवहार केले. आप क्या बोलते हैं, ऐसा हो गया, मालूम क्या वैसा. लोकांशी व्यवहार. He used to go to the Pharisees. पुरुषांकडे जायचा, He used to talk with them. त्यांच्याशी गप्पा His मारायचा. connection was there. त्याचं कनेक्शन तिकडं लागलं होतं. Peter's connection was with Jesus. पेत्राचं नातं येशूंशी लागलं होतं. ये गलत लोगों से नाता बांधा उसने. Because Peter was a son. कारण की पेत्र मुलगा होता, And when a son fails, आणि मुलगा नापास झाला he may hide for a moment. तर एक क्षणभर तो लपेल, But he comes back to the father. पण तो बापाकडे परत येतो, कारण तो मुलगा आहे. Because he knows this is my home. त्याला माहितीये माझं घर आहे, अरे मेरा बाप आहे. Judas had remorse. यहूदाला थोडंसं वाईट वाटलं, He felt bad about the result. थोडं वाईट वाटलं जे काही परिणाम त्याने पाहिले ते. Felt bad because he was caught. वाईट वाटलं कारण की तो रंगे हाथों पकडा गया. But Peter had repentance. पण पेत्रात पश्चाताप आला. He felt bad about hurting the one he loved. पेत्राला ना हे वाईट वाटलं, याचा पस्तावा झाला की ज्याच्यावरती मी प्रेम करतो मी त्याला जखम दिली. जखमी करून तुझला मला काय रे मिळाले. You cannot cry for a person you do not love. ज्या माणसावर तुझं प्रेम नाहीये त्या माणसासाठी तू रडू नाही शकत. But can't to begin with तुझं त्याच्यावर प्रेमच नाहीये. You know how much Peter wept? पेत्र किती रडला, Profusely. किती रडला. मी जरी त्या तिथे पाहतो होतो दाटलेल्या आसवांनी. He cried. रडला, रडला. True repentance brings tears. Look at Judas. यहूदा बघा, He's standing in the temple मंदिरात उभा आहे, with the money in his hand पैसा हातात, पैसा. because the high priest had given him money प्रमुख याजकाने पैसे दिले ना त्याला to capture Jesus. येशूंना अटक करायचे पैसे. And now his hands are shaking. आता त्याचे हात लटलटतात. Because of him, Jesus was going to be crucified. कारण यहूदाला माहितीये माझ्यामुळे आता येशू वधस्तंभावर जाणार. And he goes to the temple. मग तो मंदिरात जातो He calls the priest आणि याजकाला बोलवतो and he says, take this money back आणि म्हणतोय पैसे परत घ्या. नको मला हे पैसे परत घ्या, because this is blood money. कारण हे रक्ताचे पैसे नको मला. I made a mistake. माझ्याकडनं चूक झाली.
where he has to repent, where he is repenting. पश्चाताप कुठे जाऊन करायला हवा होता आणि पश्चाताप तो कोणाकडे करायला गेला? And see what happened. काय झालं मग? The priest looked at him and said, याजकाने यहूदाकडे पाहिलं आणि याजक म्हणाला, that's your problem. तो प्रॉब्लम तुझा है, तू देख ले, अपना डील था, मैंने पैसा दिया और अरेस्ट करवाई, डील इज ओवर. We got what we wanted. आम्हाला जे हवं ते आम्हाला मिळालेलं आहे. Get out now. गेट आउट, You निघून जा want to इथून. throw that money in the gutter, do it. त्या पैशाला तुला गटारात फेकायचं का जाळायचं ते तू बघून घे. Instead, he should have gone to Jesus. मग याजकाकडे जायच्या ऐवजी येशूकडे जायला हवं होतं जाणे. That's what happens when you build relationship with the world. जगाशी नातं बांधलं की असंच होतं. ज्याच्याकडे माफी मागायला जायला पाहिजे त्याच्याकडे न जाता आपण भलत्या सलत्या लोकांकडे जातो. काय फायदा आहे? याजकाकडे जाऊन काय मिळालं त्याला? माफी. And अरे so- येशूकडे गेला असता तर मिळाली And so असती. Judas looks around, तर यहूदा इकडे तिकडे his बघतो, hands are shaking, हात लटलट and he says, म्हणतो, I have no one. माझं कोणी नाही. That's what happens. असंच होतं. असं करणार ज्यांनी असं केलंय त्यांचं असंच होतं I have no one. की माझं कोणी नाही. सारे I असून thought माझे. this priest is mine. मला वाटलं याजक माझा आहे, He's not mine. हा माझा राहिला नाही. Here I didn't love Jesus. इथं मी येशूंवर प्रेम केलं नाही, And so he's not mine. येशूही माझा नाही, These men are not हे mine. लोक माझे नाही, The disciples, Peter, James, John, they are not mine. पेत्र, योहान, याकोब शिष्य माझे नाही, Because I never developed relationship कारण मी with them. नातच विकसित केलं नाही. सारे असूनही माझे, माझा कसा रे कुणीच नाही. I was an employee मी कामगार होतो इथे, who just got fired from all sides. सगळ्या बाजूनी जो फायर झाला. That's what happens असंच होतं. when you make the world your friend. ज्या जगाला तुम्ही मित्र बनवता ना, पदरी हेच पडणार आहे. Make Jesus your friend. येशूंना मित्र बनव. Make the believers your friend. बिलीवर, खरे खुरे बिलीवर मित्र कर. Because कारण- washing of the feet is amongst the believers. पाय धुणं बिलीवर लोकांमध्येच होतं. You washing the feet of the Gentiles, they will not know what you are doing. जे लोक येशूमध्ये नाहीयेत त्यांचे पाय धुवून त्यांना काय कळणार आहे तू त्यांच्या जीवनात काय करतोयस? जे बिलीवर आहेत खरे खुरे त्यांचे पाय धु, त्यांना माफ कर. And what happens? काय होतं? He runs away from the light into the darkness. तो प्रकाशातून अंधारात पळून जातो. From the presence of Jesus to the presence of the devil. येशूंच्या सहवासाला सोडून डायरेक्ट सैतानाच्या सहवासात जातो. Judas had no vertical relationship. यहूदाचं वर नातं नाही. Judas had no horizontal relationship. यहूदाचं समांतर ना धड येशूंशी नातं आहे ना धड लोकांशी नातं आहे. He was a solo player. एकटा खेळाडू. In a family business, a solo player. फॅमिली व्यवसायात एकटा खेळाडू. But Peter was woven into the hearts of the other people पण also. पेत्र इतर माणसांच्या हृदयात पण विणला गेला होता. ही इज अ लीडर. Look at that moment. त्या क्षणाकडे बघा. When the news came जेव्हा बातमी आली that the tomb is empty, की कबर रिकामी आहे, because Mary Magdalene gave the news. काय मरिया मगदलीने बातमी आणली कबर रिकामी आहे. See, that race to the tomb was not about speed. कबरेकडे जायची शर्यत वेगाविषयीची नाहीये की किसका स्पीड ज्यादा आहे. You see John and Peter running योहान together. आणि पेत्र एकत्र धावतात. एकत्र धावतात. That is a relationship. ते नातं आहे. इट्स नॉट अबाउट हु इज गोइंग टू कम फर्स्ट. इट्स अबाउट ऑल रनिंग टुगेदर. It is about honor. मान. The Bible says, बायबल see म्हणतं the interesting thing. इंटरेस्टिंग आहे बघा. John 20 verses 4 and 5. योहानाचा 20वा अध्याय 4 आणि 5 काढा. They both ran together. ते दोघे एकत्र धावले. See this. कि हम साथ में जाएंगे बेटा. They both ran together, and the other disciple outran Peter and came first to the tomb, but he did not go in. योहान 20वा अध्याय 4 वचन. तेव्हा ते दोघे बरोबर धावले, एकत्र धावले, आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर पुढे धावून थडग्याजवळ पोहोचला आणि त्याने ओढून आत डोकावलं पण आत गेला नाही. See, John was faster. योहान पटकन धावला He was younger, कारण तो तरुण होता. and he had a cleaner record than Peter. पेत्रापेक्षा योहानाचं रेकॉर्ड स्वच्छ होतं, Isn't it? है ना? Because Peter had denied Jesus 3 times. कारण पेत्राने 3दा येशूंना नाकारलं. हे सगळं होऊन गेलेलं होतं ना. John had not. योहानाने तसं केलं नव्हतं. योहानाचा रेकॉर्ड स्वच्छ होता. But still, तरी
he stopped at the entrance. योहान तिथे थडग्यापाशी जाऊन थांबला, असं नाही म्हणाला ये पेत्र पश्चाताप करके वापस आया, इसके लिए क्या रुकने का, मैं जाता है अंदर में. See, नो, He that's wrong. waited for Peter. त्याने पेत्राची वाट पाहिली, साथ में जाएंगे. That is foot washing in action. त्याला म्हणतात पाय धुणे इन ऍक्शन. याला म्हणतात पाय धुणे इन ऍक्शन. He was saying तो म्हणवता things without words. शब्दांशिवाय, शब्दां वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. He was saying म्हणवता in his heart, हृदयात, Peter, पेत्रा you are the leader. तू लीडर आहेस. You may have denied Jesus 3 तू times, लीडर आहेस आमचा. तू तीनदा जरी येशूंना नाकारलं असलं but तरी you go in first. तू पहिले आज जा. वो तेरा मान है, तू हमारा लीडर है. I will not step over you just because I am faster. मी तुझ्याहून पटकन धावलो म्हणून मी नाही तुला मागे सोडून पहिला आज जाणार. यू आर अ लीडर. हा तुझा मान आहे, तू पहिले आज जा. There is honor in waiting. वाट बघण्यात मान असतो. That is washing of the गाई feet. गाईनी मला पहिले घुसायचंय, त्याला त्यात नसतं ते. त्याला म्हणतात पाय धुणे. Right there at the tomb, तिथेच त्या कबरेपाशी you see the towel and the तुम्हाला- basin and the water. तो रुमाल, ते गंगाळ आणि ते पाणी दिसतंय येशूंच्या कबरेपाशी. Right there you see तिथेच- John bowing down, kneeling down before Peter and washing his feet. योहान पेत्रा समोर झुकून पेत्राचे पाय धुताना तुम्हाला दिसतो का? कारण योहान म्हणतो तू ये मग आपण एकत्र आज जाऊ. पहिला मान तुझा, तू पहिले आज जा, मी नाही. भले तू तीनदा चुकला असला. That is feet washing. याला पाय धुणे म्हणतात. इथे कोणाकडनं चूक झाली की संपला विषय. See? असं नसतं राजा ते. And John knew it. योहानाला माहिती होतं. He knew Peter had denied 3 times. योहानाला माहिती होतं ना पेत्रांनी तीनदा येशूंना नाकारलंय. He could have said, तो म्हणू शकला असता, Peter, पेत्रा please take rest. प्लीज तू आता आराम कर थोडा. You have already failed in the last round. कारण की शेवटच्या राऊंड मध्ये तू सगळा गोंधळ घातलाय आणि अपयशी झालाय. This time let me handle this. आता मला हँडल करू दे. अभि मैं लीडर बनताय, तू बेड बाबा, I'll be your leader. मी लीडर बनतो. But no, असं नाही ते. this was not the time to expose Peter. ही काही वेळ नाही पेत्राला सगळ्यांसमोर उघड करायची की देखो पापी. No, he remembered त्यांनी John आठवण 13, योहान 13 what Jesus had said. येशू काय बोलले होते आपल्याला? Wash one another's feet. एकमेकांचे पाय धुवा, एकमेकांना क्षमा करा. And so this was the foot washing time. हे केलं बघा योहानाने त्याला पेत्राचं पाय धुणं. And that's why he stopped there. म्हणून योहान तिथे थांबला. Maybe he was even smiling कदाचित हसत पण असेल and maybe thinking, आणि विचार करत असेल today आज I'm not running to be first. मी नाही धावणार आहे पहिलं यायला. Today I'm running to lift my brother Peter. आज माझा जो भाऊ आहे ना पीटर, त्यालाच मला पुढे आणायचं आहे. मुझे उसको आगे लाना है. And so he's waiting for Peter तो पेत्राची वाट पाहतो. at the mouth of the cave. त्या कबरेच्या तोंडापाशी तो पेत्राची वाट पाहतो की मुझे इसे वापस उठा के वापस लाना है. Peter finally reaches there. आणि पेत्र फायनली तिथे पोहोचतो. He's tired. दमलाय He's confused आणि गोंधळलाय. and still processing everything in his mind what अजून he त्याच्या did. मनामध्ये ते सगळं प्रोसेस होत आहे की मी हे काय केलं, व्हॉट डिड आय डू, मी हे काय करून बसलो. And then he looks at John आणि मग तो योहानाकडे पाहतो and says, आणि म्हणतो John, why are you standing here? योहाना तू इथे का उभा आहेस? You reached first. तू पहिला पोहोचला ना, You should have entered in. तू वाचायला हवं होतं. John steps aside योहान बाजूला जातो and he says, आणि म्हणतो Peter, पेत्रा you go ahead. पहिले आप सर, Because पहिले आप सर, पहिले आप. this is your moment. कारण हा क्षण तुझा आहे. I know what you're going through. मला माहितीये पेत्रा तुझ्या हृदयात काय तळमळ आहे. And I'm here to wash your feet. मी तुझे पाय धुवायला आलोय. And in that one step back, त्या एक पाऊल मागे घेण्यात John moved Peter forward. योहानाने पेत्राला पुढे केलं. That is our job. हे आपलं काम When आहे. you wash somebody's feet, you're कुणाचे? moving them forward. कुणाचे तरी पाय धुवून तू त्यांना पुढे ढकलतोयस. ते करायचंय आपल्याला. Not a hindrance for them. आपल्याला अडचण नाही बनायचं कुणासाठी. इसको निकाल आणि उसको निकाल आणि मुझे ले ले आणि वो कर ले. Peter ऐसा- understood it immediately. पेत्राला लगेच कळलं This is a foot washing time. हे पाय धुवायची वेळ आहे. ही This पाय is honor. हा मान आहे. This is love of John. हे प्रेम आहे योहानातलं. This is John washing my feet. योहान माझे पाय धुतो असं म्हणून की सर पहिले आप जाओ. Not with water, but with respect. पाण्याने नाही, इज्जत आणि मान देऊन त्याने पाय धुतले पेत्राचे. जो पेत्र नुकताच तीनदा नाकारून आला होता,
पण पश्चाताप करून आला. See, that pushes people like Peter up. त्यातून पेत्रासारखी माणसं वर येतात. That's why washing of one another's feet is so important in म्हणून the church. एकमेकांचे पाय धुणं चर्च मध्ये फार महत्वाचं आहे. साथी हात बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलके बोझ उठाना. See, imagine two people in an office. कल्पना करा, दोघं जण ऑफिस मध्ये आहेत. One is young, sharp, fast. एक तरुण आहे, जवान आहे, शार्प आहे, चपळ आहे. The other is older, experienced, दुसरा जरा वयस्कर आहे, त्याला अनुभव जास्त आहेत. but little slow with the new system. पण थोडा स्लो आहे, कारण नवीन टेक्नॉलॉजी, नवीन सिस्टम मध्ये तो थोडा स्लो आहे. And so in a big meeting, तो मोठ्या मीटिंग मध्ये the young fellow gets a brilliant idea. या जवान मुलाला एकदम सुंदर अशी आयडिया येते. He could speak first तो पहिले बोलू शकत होता and take all the credit. आणि सगळं श्रेय घेऊ शकतो. But instead, पण त्याऐवजी he leans over and says, तो असं वाकून म्हणतो, Sir, सर you present this. तुम्ही प्रेझेंटेशन द्या, You have more experience. तुम्हाला अनुभव जास्त आहे. सर What तुम्ही is- प्रेझेंटेशन द्या. What is it called? हे काय, याला काय It is म्हणतात? foot washing in the याला workplace. पाय धुणं म्हणतात नोकरीवर. की सर तुम्हाला अनुभव जास्त आहे, पहिलं प्रेझेंटेशन तुम्ही द्या. मी आत्ता चालू आहे, मी नवीन आहे, भले तुमच्यापेक्षा टेक्नॉलॉजी मला जास्त माहित असेल, पण नसनाड्यात तुम्हाला जास्त माहित आहेत. Even at home, there should be a foot washing. घरी पण पाय धुणं झालं पाहिजे. घरी सुद्धा The food comes, जेवण येतं, everyone is hungry, सगळे भुकेले आहेत, but someone waits, कोणीतरी वाट पाहतं, gives the first place to another, पहिली जागा दुसऱ्याला देतं and chooses honor over speed. आणि वेग निवडत नाही तर मान निवडतो. See, and their honor becomes the water that cleanses a family's आणि heart. तिथे तो मान पाणी बनतं जे त्या फॅमिलीच्या हृदयाला धुत आहे की आपका मान पहला है, आप बेटो पहले आप शुरू करो फिर हम. God sees such hearts. देव असली हृदय बघतो बेटा. कचऱ्यासारखं वागू नका. देवाच्या लोकांना ती देवाची आहेत. And I will show you further. मी दाखवतो पुढे तुम्हाला. You want to know more? अजून शिकायचं, अजून That's शिकायचं. why Peter was never alone. म्हणून पेत्र कधी एकटा नाही पडला. You know, once he said, एकदा पेत्र म्हणाला, after the resurrection of Jesus, येशूंचं पुनरुत्थान झाल्यावर I'm going fishing. मी चाललो मासेमारी करायला. The others did not judge him or question him. बाकीच्यांनी त्याचा न्याय केला नाही का, त्याला काही प्रश्न विचारला नाही. They didn't say, ते असं नाही म्हणाले, okay, let him go. जाऊ दे त्याला, He denied Jesus 3 त्याने times. 3 वेळेला येशूंना नाकारलंय, जाणे दे. No. नाही. They said, we are coming with you, Peter. ते म्हणाले, पेत्रा आम्ही पण तुझ्या बरोबर येतो. What is it? हे काय, They were all washing his feet. सगळे त्याचे पाय धुत होते. कुचकड्यासारखे बोलले नाही त्याला आगाऊपणे, याने 3दा नाकारलंय, ह्याच्याबरोबर काय, सोडून दे याला, आपण करू, आपण घेऊ, आपण जगा लेंगे. No. They were not there to take his place. त्याची जागा घ्यायला नव्हते ते. आणि अशा जागा कोणाच्या कोणाला मिळत नाहीत. वो बैठा है ऊपर. See, yes, in John 21:3 it says, योहान 21:3 मध्ये लिहिलंय, that is the sign of a true family. खऱ्या परिवाराचं हे चिन्ह आहे. That is foot washing. याला म्हणतात पाय धुणं. बाकीचे सगळे त्याला म्हटले, पेत्रा आम्ही पण तुझ्या सोबत येणार, चल सगळे जाऊ. See, you may say Peter was proud, harsh, outspoken, तुम्ही म्हणाल पेत्र घमंडी आहे, गर्विष्ठ आहे, कसं असं कडक बोलतो. but he was a family man. पण पेत्र फॅमिली मॅन होता. He was आपल्या a family- church man. तो चर्चचा माणूस होता. आपल्या चर्चचा आहे, आपल्या फॅमिलीतला आहे, आपण सांभाळायचा. He loved Jesus. येशूंवर त्याने प्रेम केलं, He loved the people. लोकांवर त्यांनी प्रेम केलं, And then he loved the work. आणि मग त्याने कामावर प्रेम केलं. Remember that day in the boat, तो दिवस आठवा, नावेतला. John was sitting next to Peter. योहान पेत्राच्या शेजारीच होता बसलेला. See how John doesn't leave Peter now. आणि पहा, योहान आता पेत्राला सोडतच नाही, Because he should not become depressed. कारण की त्याला नैराश्य यायला नको ना. पेत्राला नैराश्य यायला नको म्हणून योहान आता पेत्राला 1 मिनिट सोडत नाही की मी तरी साथ रहेगा. And he looked at Peter आणि पेत्राकडे बघतो, and he must have thought, आणि योहानाला वाटलं असेल, I have to wash Peter's feet मला again. पेत्राचे पाय परत व्हायला हवेत, Because Jesus had said so. कारण येशू बोलले होते. So John did not shout to the whole world, तो योहान त्या अख्ख्या जगाला ओरडला नाही you know, your leader Peter failed. की बघा तुमचा लीडर पीटर कसा पडला. No. नाही. He leaned and whispered in the ears of Peter. तो पेत्राच्या कानात कुजबुजला. What did he say? काय म्हणाला, In John 21 verse 7, काढा योहान 21 आणि 7 वचन. Peter, it is the Lord. पेत्रा, प्रभू आले, It is the Lord. प्रभू आहे, प्रभू. Now is your chance. आता तुला संधी आहे पेत्रा, You can get reconciled to him. आता समेट करून घे पेत्रा, प्रभू आले. See, that was John's foot washing moment. योहानाने पाय धुतले तेव्हा पेत्राचे, असं म्हणून की पेत्रा अभी दोस्ती करले जीसस आहे. Say,
by whispering that to Peter. पेत्राच्या कानात बोलून, ओरडून नाही, अख्ख्या जगाला. John was washing his feet. योहान त्याचे पाय धुत होता, त्याला असं म्हणून की पेत्रा, जीसस आए है, प्रभु आलाय. He was giving Peter the first chance to run back to Jesus. तो परत पेत्राला पहिली संधी देत होता की येशूंकडे धाव. He was trying to say, असं म्हणायचा प्रयत्न करत होता, before we reach Peter, आम्ही पोहोचण्या अगोदर पेत्रा, you just jump from the boat, तू नावेतनं उडी मार, meet Jesus first येशूंना time, भेट, and just say sorry Jesus. तू पहिलं भेट आणि सॉरी म्हण. Nobody of us, none of us will know. आम्ही कोणी येणार नाही, आम्हाला कोणाला कळणार पण नाही. तू पहिले जा आणि सॉरी म्हण येशूंना. And by the time we reach there, you have already reconciled. आम्ही येईपर्यंत तुझा येशूशी समेट होऊनच जाईल. बात खतम. नो स्टोरी, नो पॉलिटिक्स. See, by just giving that one line, एक ओळ बोलून he was एक trying to say, तो असं म्हणता, समझने वाले को इशारा इशारा काफी काफी है, समझने वाले को इशारा काफी है. पेत्रा, प्रभु आले, कर ले. For दोस्ती कर someone ले. who understands, even a hint is enough. ज्याला कळतं त्याला हिंट पण पुरेशी असते. And one who understands does not need many words. आणि ज्याला कळतं त्याला खूप सारे शब्द सांगावे लागत नाहीत. John was trying to say, योहान असं म्हणायचा प्रयत्न करत होता, Peter, पेत्रा, I know you are hurting मला inside. माहितीये तू आतून दुखावलायस. I know you feel like you have no part with Jesus right now. मला माहितीये तुला आतून असं वाटतंय की अरे येशूंशी आता माझं काही नातं राहिलं नाही रे. But look, पण बघ, he is right there. येशू आले. Go and take your जा, fellowship जा, back. पहिला जा आणि सहभागिता परत घे, नातं परत बांध. जा, भाग, भाग, जल्दी भाग. And Peter realized that the foot washing Jesus आणि that पेत्राला he taught is now John is applying to it. आणि पेत्राला तेव्हा कळतं की पाय धुणाऱ्या येशूंविषयी जे मला कळलंय ते आता मेरा दोस्त योहान याला कळायला लागलाय. And he realized आणि त्याला कळतं the lesson that Jesus taught on that day, जो धडा येशूंनी त्या दिवशी शिकवलाय it was not a lesson for one night, तो एका रात्रीचा नाहीये, but every day. तो रोजचा आहे. रोज क्षमा करायची, हो, रोज क्षमा करायची. And it became the language of their brotherhood. आणि त्या बंधुजनांची ही भाषा बनली. तुमची जात काय? क्षमा. तुमची मदर टंग काय? क्षमा. See? And in that moment, on that boat, त्या क्षणाला त्या नावेवर John washed Peter's soul with only a whisper. योहानाने पेत्राचा जीव त्याच्या कानात एक शब्द बोलून धुतला. And Peter must have said in his heart, आणि पेत्र हृदयात म्हटला असेल, this is the second time John washed my feet. हे दुसऱ्यांदा योहानाने माझे पाय धुतले. दिस गाय रिअली लव्स मी. ह्याचं खरोखर माझ्यावर प्रेम आहे. See? Not with water, but with respect. पाण्याने नाही, आदराने. कितना आदर देता है मुझे देख. And so Peter's heart आणि पेत्राचं हृदय must have answered with a silent wow. शांत करार करून त्याला उत्तर देऊन गेलं असेल John, की योहाना, today you reached for me. आज तू माझ्यासाठी पोचलास, One day I will reach for you. एके दिवशी मी तुझ्यासाठी पोचीन. You washed my feet. आज Today. तू माझे पाय धुतलेस योहाना. If a time comes, वेळ आली ना, I will wash your मी feet. तुझे पाय धुईन. See, this is foot washing, याला म्हणतात पाय धुणे. not a ritual you see in many churches. विधी नव्हे. अनेक Once a चर्चेस मध्ये year. अनेक चर्चेस मध्ये वर्षातनं एकदा ती विधी करतात. पाणी आणून पाय धुवून आज पाय धुवा आणि उद्या एकमेकांना मारा. See, so Asta this is सगळं how ते- the church was born. चर्चचा जन्म असा झालाय, तसा नाही. Not just by preaching, नुसतं प्रीचिंग करून काही मिळत नाही. मी तर नेहमी म्हणते, करके दिखावतो माने. but by brothers who refuse to let each other drown in shame. की बंधुजन जे एकमेकांना लज्जेमध्ये बुडू देत नाहीयेत. This is the exchange of hearts. हे म्हणतात हृदयाची अदला बदल, की मी तुला पडू नाही देणार, Yes. मी तुला लाजेनं तुझं तोंड झाकू नाही देणार. बघ येशू आलेले, जा पटकन दोस्ती कर, माफी माग, एक हो जा. And Peter understood that John was not just pointing at the man on the shore. आणि पेत्राला कळलं की योहान फक्त त्या किनारी असलेल्या माणसाकडे इशारा करत नाहीये, He was pointing at Peter's future. तो पेत्राच्या भविष्याकडे इशारा करतोय Your future is very bright, की तुझं Peter. भविष्य फार उज्ज्वल आहे पेत्रा. Don't give up. हार नको मानू, हिम्मत ना छोडो. He was saying, Peter, your story is not तो over. पेत्राला जणू म्हणवता, पेत्रा तुझी कथा संपलेली नाहीये, Your part with him is still there. अजूनही तुझा त्याच्या सोबतचा भाग आणि भूमिका बाकी आहे.
Fellowship may be broken, but relationship is not broken. बोलाचाली थोडी आता बंद असेल पण तुझं त्याच्याशी नातं तुटलेलं नाहीये पेत्रा. And your part with me also will continue till the end. आणि तुझी माझ्या सोबतची भूमिका पण कायमची राहणार आहे पेत्रा. Peter must have said मग पेत्र म्हटलं असेल in his heart, हृदयात, thank you, John. थँक्यू जॉन, One day I will wash your feet. आभारी आहे मी तुझा, एके दिवशी मी तुझे पाय धुईन. It's not just paying back a debt, it is passing over the miracle. कर्ज फेडणं नाहीये हे, चमत्कार पुढे पास करणं आहे हे. This is the brotherhood of the towel. त्या रुमालातला बंधुजनांचा, परिवाराचा हा स्वभाव आहे Amen. त्या रुमालातला. And so without wasting time, तर वेळ वाया न घालवता Peter jumps into the water, पेत्र पाण्यात उडी मारतो climbs on the shore, आणि किनारी जातो, dripping wet, असा भिजलेला, gasping out for breath because he was श्वास little चढला, heavy. श्वास चढला, आला असा अख्खा भिजलाय. And Jesus is there, आणि येशू तिथेच आहेत. turning the fish on the coals. मासे उलटे पालटे करतायत कोळशावर. And I can ग्रिल see, ग्रिल पार्टी, and बार्बेक्यू. I can see Peter falling at his feet. आणि मला दिसतंय की पेत्र तेव्हा येशूंच्या पायाशी जाऊन पडला And असेल. looking, nobody is yet there. आणि बघा असेल की अजून तिथे कोणी नाहीये. And thank you, John. थँक्यू योहाना. I'm alone with Jesus मी now. येशूंसोबत आता एकटा आहे, किसी ने देखा नहीं, किसी को मालूम नहीं. Lord, I'm sorry. प्रभू मला माफ कर. Lord, I'm sorry. थँक्यू योहाना, मला ही संधी तू दिली. And Jesus looks at him and says, आणि येशू त्याच्याकडे पाहतात आणि म्हणतात, Peter, पेत्र, feed my sheep. माझ्या मेंढरांना खाऊ घाला. Relationship once again. परत नातं रिस्टोर्ड लगेच. Do you love me, Peter? पेत्रा, माझ्यावर प्रेम करतो का रे? More than these. या सगळ्यांपेक्षा जास्त तू माझ्यावर प्रेम करतो का? Peter says, you know, पेत्र म्हणाला, तुला माहिती आहे ना प्रभू, I do love you. माझं Lord. तुझ्यावर प्रेम आहे. When you tried to wash my feet, then only I said. तू माझे पाय धुत असताना मी तुला सांगितलं ना, नको नको करत होतो ना मी. But then again, you said, no, you will not have any part. So I said, you give me a bath. पण मग तू मला समजावलं ना, तेव्हा मला कळलं. मग मी तुला काय म्हटलो, मला आखी आंघोळ घाल. Because I cannot part. कारण मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत येशू. मी मरीन तू मला सोडलं तर. Jesus said, get up. येशू म्हणाले, उठ, There is work to do now. काम देतो तुला आता. Forget everything now. सगळं सोड आता बाकीचं. And then by that time, the boat reaches the shore. तोपर्यंत नाव आली किनारी बाकीच्यांची. And John and the others step out. आणि योहान आणि टीम मेंबर्स आले बाहेर. They are pulling the heavy nets. आणि जाळी खेचत होते ते. And Peter looks at John. आणि पेत्र योहानाकडे बघतो मग. And in his heart he says, आणि हृदयामध्ये म्हणतो, John, you didn't Johanna, have to do that for me. तू माझ्यासाठी हे केलंस. You didn't have to do that. एवढं तू माझ्यासाठी करायला नको होतस. You could have taken the first place. तू पहिली जागा घेऊ शकला असतास. तू लीडर बनू शकला You असता. could have replaced me, John. तू माझी जागा घेऊ शकला असता रे. But you gave me the head start. पण तू मला परत सुरुवात करून दिली. You washed my feet तू with माझे your पाय silence. धुतले. तुझ्या शांततेनं तू माझे पाय धुतले. हृदयात पेत्र म्हणत असेल, योहाना. And John smiles आणि योहान हसला असेल as if he already knows. की जणू काही योहानाला कळतंय की पेत्र काय बोलतोय. And John must have said, आणि योहान म्हटला असेल, मिळालं ना forgiveness? मिळाली ना क्षमा. Peter must have shaken his head. पेत्राने डोकं हलवलं असेल. And John must have said, आणि योहान म्हटला असेल, welcome home. वेलकम बॅक होम, कम ऑन, गेट बॅक, स्टार्ट वर्किंग. याला म्हणतात फॅमिली आणि येशूंशी नातं, ना की आपण जे करतो ते नव्हे. And Peter must have answered quietly, आणि पेत्रांनी शांतपणे उत्तर दिलं असेल, John, योहाना, one day I will carry the towel for you. एके दिवशी मी तुझ्यासाठी रुमाल घेऊन येईन. मी पाय धुईन तुझे एके दिवशी तुला गरज असेल तेव्हा. And after the resurrection, आणि पुनरुत्थानानंतर you see Peter and John walking to the beautiful gate तुम्ही together. पाहता पेत्र आणि योहान सुंदर नावाच्या दरवाजापाशी एकत्रच चालत येतात. Amen. ओ हालेलुया. The disciples gather together. शिष्य एकत्र जमतात. But the old argument about who is the greatest is gone. पण तो जो जुना वाद होता ना, आर्ग्युमेंट, कोण मोठा आहे, ते तू बडा आहे, मैं बडा आहे, कोण बडा आहे, तू ही बडा, तू अकेला बडा नाही, मैं भी बडा आहे. नो मोर बडा नाव, सगळं संपलं ते. Jesus removed it all. येशूंनी ते सगळं काढून टाकलं And so त्यांच्यातनं. Peter looks at John आणि मग पेत्र योहानाकडे बघतो आणि and म्हणतो, remembers the basin. त्याला आठवण येते, गंगाळ ये गंगाळ. And he says, आणि म्हणतो, I used to think that being the rock meant standing above everyone. मला असं वाटायचं की खडकासारखं बनून राहणं म्हणजे सगळ्यांच्या वर उभं राहणं. But now I understand. आता मला कळतंय, It means becoming the foundation so that others can stand on. पाया बनणं की आपल्यावर दुसऱ्यांना उभं राहता येईल. पाया बनणं की आपल्यावर दुसऱ्यांना उभं राहता येईल. वी आर फाउंडर्स. आम्ही आमच्यावर तुम्हाला उभं करायच्या प्रयत्नात आहोत.
And Peter must have said, आणि पेत्र म्हणाला असेल, John, pass the towel to me. योहाना रुमाल दे, Just spread out your legs. पाय पुढे कर, Your feet are tired. तुझे पाय दमलेत आता. And we still have a long way to go. आणि रस्ता फार आहे, अजून बाकी आहे. So now they are not just cleaning feet, तर आता ते फक्त पाय धुत नाहीयेत, they are healing weariness. ते त्यांचा थकवा जे आहे ना त्याला आरोग्य देत आहेत, थकव्याला आरोग्य देत आहेत. Have you seen a car race? तुम्ही एखादी कार रेस पाहिली आहे? That speed F1 car, whatever. F1 कार रेस का जे काय असतं ते पाहिलंय, स्पीड बघितलाय? When the driver pulls in, ड्रायव्हर जेव्हा आत येतो, the team is ready there. टीम तयार असते It does not stand there judging the car. आणि त्या कारचा न्याय करत टीम उभी नाही राहत. They don't say, oh, see the car, how dirty it टीम is. असं नाही म्हणत, कार कितनी गंदी है, ये कैसा है, अच्छा ही नहीं है. They don't say, oh, take the car, get it washed and then bring ते it असं नाही to म्हणत, us. कार लेके जाओ, पहिले धोके लाव, क्या है. No, they rush in. ते आतमध्ये त्याला पहिले पहिले टाकून देतात, They clean लगेच it. स्वच्छ करून They टाकतात, change the tires. पहिलंच ते टायर बदलतात, Tighten all the nuts and सगळे bolts. नट्स बोल्ट सगळं चेक करून टाईट करून Make the car to once again run. कार परत धावेल अशी करून सोडतात. आपलं काम ते बेटा, So that it can finish the race. म्हणजे रेस संपवता येईल त्या कारला. See, their job is not to drive, त्यांचं काम ड्रायव्हिंगचं नाहीये, but make sure that the driver is ready to win. पण त्यांचं काम हे आहे की जो ड्रायव्हर ती गाडी चालवतोय त्या ड्रायव्हरला जिंकवणं आपलं काम आहे. See, जो कर रहा है उसको जिताना मेरा काम. that is washing of the feet. त्याला पाय धुणं म्हणतात, Amen. ना कि जो कर रहा है उसको खींचना. इट्स ऑल Amen. रॉन्ग मा, इट्स ऑल रॉन्ग. It's looking at the dust on somebody's life and then cleaning it with kindness. कोणाच्या तरी पायावरती आपण धूळ पाहणं, कसली तरी गर्वाची म्हणा, कशाची आणि चुकीची म्हणा, आणि ती दयेनं धुणं. I may be the king, I may be the queen of this house, मी असीन राजा किंवा राणी या घराची, but I choose to be the servant. पण मला सेवक मी म्हणणार नाही, मला नोकरच बनायचंय. ओ सेवक ना का कुछ अलग ही आता दिमाग में, मला नोकर बनायचंय, Amen. नोकर बनायचंय मला. और चांस मिले तो गुलामी बनना है मेरे को तो. Sometimes the greatest thing you can do is step aside and let someone else go first. कधी कधी ना सगळ्यात मोठं काम तुम्ही हे करू शकता की स्वतः बाजूला व्हा आणि तो जो करतोय त्याला पुढे जाऊ द्या. At home also, घरी पण see that there is a daily washing of one another's feet. रोज घरामध्ये सुद्धा एकमेकांचे पाय धुवा. म्हणजे काय, झोपण्या अगोदर जर इथे थोडं जाणवलं तर सॉरी कर लो सोने Even से पहले. between husbands and wives, नवरा बायकोत सुद्धा be the first one to apologize. तुम्ही पहिले बना. क्षमा मागणारे ते मागत नाहीत, मी कशाला मागू, तू माग. That is washing of the feet. त्यालाच पाय धुणं म्हणतात. Because in a marriage, the dust is often pride or कारण exhaustion. लग्नामध्ये फार वेळेला ती पायावरची धूळ म्हणजे गर्व असतो, घमेंड असते, थकणं असतं. Even when a husband sees his wife tired, नवरा सुद्धा जेव्हा आपल्या बायकोला थकलेलं पाहतो, instead of asking what's for dinner, तेव्हा असं विचारायच्या ऐवजी की आज काय केलंय खायला, you can say, okay, today rest, we will order from outside. असं म्हणायचं, आज तू आराम कर, आपण झोमॅटो करेंगे, See, that is foot नाही तो washing. स्विगी कर लेते. It's like the wife knows the husband after a hard day's work is हे come असं आहे home की बायकोला कळतंय की माझा नवरा संपूर्ण दिवस फार मेहनत करून थकून आलाय and she doesn't now sit before him and choose to bring up all his past आणि mistakes. आता ती त्या नवऱ्याच्या सगळ्या अगोदरच्या चुका काढून बसणार नाहीये की तुम्ही तेव्हा असं केलं, तुम्ही तेव्हा तसं केलं, तुम्हाला कळतं का नाही, डोकं आहे की नाही. आता तेव्हा बोलायची का, तुला डोकं आहे का नाही. See, even when a son makes a mistake, मुलगा जेव्हा चूक करतो the world may push him down, जग त्याला खाली ढकलेल, but father should lift him up and say, बापानी त्याला परत उचलायला हवं आणि you म्हणायला have made a हवं, mistake, तू चूक केली but ठीक you are आहे, not a failure. पण तू अपयशी नाहीयेस. Let's clean this together. चल एकत्र साफ करू. That is foot washing. त्याला म्हणतात पाय धुणे. A father sits down and keeps his remote aside and plays with his children. It's foot washing. वडील खाली बसणं, हातातला टीव्हीचा रिमोट बाजूला सोडून लहान मुलांशी, त्यांच्या मुलांशी वडिलांनी खेळत बसणं. व्हॉट इज दिस? हे पाय धुणं आहे. A daughter washes her father's feet when she reminds him he's more than just a provider. मुलगी जेव्हा आपल्या बापाला असं म्हणते की डॅडी तुम्ही फक्त मला देणारे दाता नाहीये, त्याच्याहून खूप मोठे आहात तुम्ही माझ्यासाठी, मुलगी बापाचे पाय धुतीये. Yes. When she asks, Dad, how was your day? जेव्हा ती आपल्या बापाला कधी विचारेल की डॅडी हाऊ वॉज युअर डे टुडे, तुमचा दिवस कसा गेला, She's removing the pressure of the world from his shoulders. ती डॅडीच्या खांद्यावरनं जगाचा दबाव काढतीये. That ती is foot पाय washing. धुतीये बापाचे.
A father washes his daughter's feet when he listens to her without rushing to fix everything. बाप पण आपल्या मुलीचे पाय धुतो केव्हा जेव्हा बाप धावत तिच्याकडे जाऊन तिच्याशी बोलाचाली करेल, बाकी सगळं दुरुस्त हे कर तसं कर असं कर असं कर हे कर असं नाही, He comes to her level. तिच्या लेवलला येतो, Amen. उसके लेवल पे उतरता है. Now imagine this scene. आता हे चित्र रंगवा. There are only kings in the house घरात फक्त राजे आहेत and queens in the house. आणि राण्या आहेत. King father, राजा बाप, queen mother, राणी माँ, राणी माँ, prince son, बेटा राजकुमार princess daughter. आणि मुलगी राजकन्या. Everyone is feeling important. सगळ्यांना आता महत्वाचं वाटतं क्योंकि हम है ही शाही घराने के सब. ये मेरा बाप Everyone राजा, has ये his महाराणी. rights. ये राजकुमार, मैं राजकन्या. प्रत्येकावर फोकस आहेच हा हॅलोजन. And now everyone is tired, आणि सगळे दमलेत, but nobody is there to wash one another's feet. एकमेकांचे पाय धुवायला Because कोणी one नाही. is king, one is queen, कारण one is एक राजा prince, one is है, एक princess. रानी है, हा राजकुमार है, हा राजकन्या है, अपने स्टेटस को शोभा नहीं देता. So- मैं नहीं करेगी हो का? So nobody wants to serve. कोणाला नाही करायची ती चाकरी. So what happens? मग काय होतं? There is no peace in that शांति family. नहीं, सारे टाइट बैठे हैं घर में, कोई झुकने को तैयार नहीं, वो घर में शांति नहीं. Because there क्यों? are too many kings and queens and no servants. कारण घरात राजे राणी राजकन्या आणि राजकुमार खूप झाले, नोकर कोणी नाहीये. Everybody is living for himself. सगळे Then. स्वतःसाठी जगतात, सारे अपने अपने जगह पर टाइट बैठे. That is not a home, that is a dormitory. त्याला घर म्हणत नाही, ती डॉमेट्री आहे. Jesus said, येशू if बोलले, I, your Lord and Master, मी तुझा प्रभू आणि मालक, have washed your feet, जर तुझे पाय मी धुतले, you also should wash one another's तुम्ही feet. पण एकमेकांचे पाय धुवायला पाहिजे, माफ करायला पाहिजे. मी केलंय तुम्हाला. माफी लो तो माफी दो. Imagine a father एखादा बाप बघा sitting proudly with the remote control असं saying, अभिमानाने हातात रिमोट कंट्रोल घेऊन बसला, म्हणतो I worked all day. अखा दिवस मी काम केलंय, Where is my tea? माझा चहा कुठे आहे? The son walks in मुलगा येतो, and he says, म्हणतो I am the future of this house. मी भविष्य या घराचं, नेक्स्ट जनरेशन. I should not take the trash मी नाही कचरा घ्यायचा, because that is below me. कारण ते माझ्या स्टेटसचं नाही. I am a prince. मी राजकुमार आहे हो का? And what do you find in that house? Only tension. आणि त्या घरात काय सापडतं? नुसतं टेन्शन, दुसरं काही नाही. सारों के चेहरे पे 12 बजे. Because everyone is waiting for someone else. कारण प्रत्येक जण तू करना, अरे तू करना, अरे तू कर, मैं गाडी निकल गई. And then मग just imagine कल्पना करा, quietly, शांतपणे, without making any noise, अजिबात आवाज न करता, my Jesus appears in the kitchen माझे येशू तिथे येतात and he picks up the sponge, आणि स्पंज हातात घेतात starts washing the dishes, आणि डिश भांडी घासायला सुरुवात करतात and he says, आणि म्हणतात, if I carried a cross, मी जबरदस्त उचललाय, can you not carry that garbage out? तुला तो कचरा उचलायला होणार नाही का? मी वधस्तंभ I उचललाय, carried the cross. मी वधस्तंभ उचललाय. Can you not make a cup of tea for yourself? तुला स्वतःसाठी एक चहाचा कप तयार नाही करता येणार? हा? काय किधर खो गए सारे? But how wonderful it will be. पण किती सुंदर होईल हो Everyone is busy. की प्रत्येक जण व्यस्त आहे. Mother is cooking. आई स्वयंपाक She's करते, packing. आई पॅकिंग She's करते, cleaning. आई साफ करते, Praying all at once. प्रार्थना पण करते. The father is searching for his keys. वडील चाव्या शोधतायत. Huh? And then मग one daughter comes running. एक मुलगी धावत येते I घरची, found it for मला you. सापडली, डॅडी घ्या. That is feet washing. एक त्याला पाय धुणे म्हणतात. उसने देखा मेरा बाप चाबी ढूंढ रहा है ना, वो जाके ढूंढ के डैडी को दे देती है, डैडी टेक इट. Mother is sitting quietly in one आई corner शांत बसली एका जागी, with tears in her eyes. डोळ्यात अश्रू घेऊन. The house is messy घर सगळं घाण आहे because she's sick. कारण ती आजारी आहे. Clothes are everywhere. सगळीकडे कपडे आहेत कारण आई आजारी आहे. The daughter does not ask any questions. मुलगी प्रश्न विचारत नाही, She does not give any advice. मुलगी सल्ला देत नाही. She bends down मुलगी झुकते and starts cleaning. आणि साफसफाई सुरू करते. The mother says, "What are you आई doing?" म्हणते, काय करते बेटा? She smiles and says, ती हसते आणि म्हणते, "I'm just washing your feet. तुझे पाय धुते मम्मा. You have been walking all day. तू संपूर्ण दिवस चालत होतीस, Let me carry it for a while." थोडस मलाही करू दे ना. And the mother breaks down, आणि आई मग तुटते, not in pain, वेदनेत but नाही, in relief. आराम मिळाला. कलेजे को ठंडक आ गई बेटा, ठंडक आ गई कलेजे को. That is feet washing. त्याला पाय धुणं म्हणतात. I cannot continue now. पुढे नाही जाऊ शकत, वेळ नाही ना. Thank you, Master.
Thank you, Lord. हालेलुया आमेन. Let us take one hymn. एक गीत घेऊया का? चलो. आमेन. धन्यवाद. तेरे ही मार्गों पर चलूं, तेरी ही महिमा में गाऊं, तेरे ही सामने झुकूं और पीछे ना हटूं, हालेलुया. और पीछे ना हटूं. तेरे ही मार्गों पर हालेलुया. तेरे ही मार्गों पर चलूं, तेरे ही महिमा में गाऊं, तेरे ही सामने झुकूं और पीछे ना हटूं, और पीछे ना हटूं. मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं यीशु, मैं केवल तुझसे प्रेम करूं और पीछे ना हटूं प्रभु, और पीछे ना हटूं. तेरे मार्गों पर, तेरे ही मार्गों पर चलूं, तेरे ही महिमा में गाऊं, तेरे ही सामने झुकूं और पीछे ना हटूं, और पीछे ना हटूं. Can we sing make me more like you? Make me more like you, Jesus, make me more like you. आमेन. Make me more like you, येशू सारखे बनलो ना. Jesus, स्वतःचे आज ऐकलेलं make me करता येणार more आहे. like you. There is no other way. Hallelujah. Give me a heart that's filled with love, Make me more and like make me more like you. Sing it once again. Make me more like you. Make me more like you, Jesus, make me more like you. Give me a heart that's filled with love, and make me more like तेरे जैसा you. बना प्रभु जी. तेरे जैसा बना. तेरे जैसा बना यीशु, तेरे जैसा बना, तेरे जैसा बना यीशु, तेरे जैसा बना. भर दे मुझे भर दे मुझे तेरे प्यार से. तेरे प्यार से, हालेलुया. भर दे मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना. Thank you, Jesus. हालेलुया. Thank you, धन्यवाद Lord येशू. God. धन्यवाद Father, देव बाप्पा. help us आम्हाला मदत कर that we be like Peter and John. की आम्ही पेत्रासारखं आणि योहानासारखं बनावं. Peter developed his relationship with you, Lord. पेत्राने त्याचं नातं तुझ्याशी विकसित केलं, फुलवलं. He developed his relationship with all the other apostles. पेत्राने बाकी इतर शिष्यांसोबत आणि सगळ्या प्रेषितांसोबत आपलं नातं विकसित केलं, फुलवलं. That's how he flourished. अशा रीतीनं पेत्र समृद्धीला भरभराटीला आला. Judas was a lone ranger. यहूदा एकटा खेळाडू, कोई नहीं चाहिए, मैं Never करेगा. developed relationship with Jesus. येशूंशी नातं कधी वाढवलं नाही Never developed relationship with any of the apostles. आणि कोणाशी पण नाही, प्रेषितांशी पण नातं वाढवलं नाही. What happened? मग काय झालं? He lost his life. गेलं ना, प्राण Lost his गेला. destiny. आयुष्याची ठरलेली दिशा आणि संकल्पच गेला की मेला ना शेवटी तो. Bible says बायबल म्हणतं Jesus
grew in favor of God and man. येशू देवाच्या आणि माणसांच्या म्हणजे सगळ्यांच्या अनुग्रहात वाढले. We have to flow with one another. एकमेकांबरोबर आपल्याला वाहायला लागेल. And that is washing of the feet. त्याला पाय धुणं म्हणतात. Lord, प्रभू help us, Lord, आम्हाला मदत कर. Yes, Lord. to even wash Judas's feet at times. यहूदाचे पाय पण आम्हाला कधी धुवावे लागले तर मदत कर आम्हाला. It may be difficult, अवघड जाईल कदाचित, but पण we are called to wash his feet also. आम्हाला त्याचेही पाय धुवायला तू बोलवलंच आहेस. Finally, what he does is upon him. शेवटी यहूदा जे करेल ते त्याचं त्याला, पण त्याचे पाय जर मला धुवावे लागले तर मी धुणार. Jesus never said, I will not wash Judas's feet. येशू कधीच असं म्हटले नाहीत की मी यहूदाचे पाय धुणार नाही, त्याने मला धोका दिला आणि परत पस्तावाही करत नाहीये. No. नॉट इवन रिपेंटिंग, आय एम नॉट गोइंग टू वॉश हिज फीट. नाही, I will do what I have to do. मी जे करायचं ते मी करीन. त्यांनी जे करायचं ते त्याने करो न करो ते त्याच्यावर आहे. He is responsible between him and God. तो आणि देव ते त्यांच्यात आहे. मैंने जो करना है मैं करूंगी. Father, touch everyone. देव बाप्पा सगळ्यांना स्पर्श कर, Bless everyone, Lord. आशीर्वाद सर्वांना दे And give them this heart of Jesus. आणि त्यांना येशूंसारखं हृदय दे प्रभू. Thank you, Master. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. आमेन. Now we go to the very most important celebration आता सगळ्यात महत्त्वाच्या आनंदाच्या क्षणाकडे जातोय आपण. where we are going to have breaking of bread. प्रभू भोजन. And through this breaking of bread, या प्रभू भोजनाद्वारे the Lord has the power to heal all of you. प्रभूकडे एवढं सामर्थ्य आहे की प्रभू तुम्हाला प्रत्येकाला आरोग्य देऊ शकतो. Just yesterday we learned कालच आपण शिकलो there is power in the blood covenant. रक्ताच्या करारात सामर्थ्य आहे. Amen. Amen. So we will not waste any more time. आपण Please be आता वेळ seated. वाया नको घालवायला. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या. Thank you, Jesus. Hallelujah. धन्यवाद प्रभु. धन्यवाद यीशु आज के वचन के लिए प्रभु. Yes, Lord. होय परमेश्वरा, पेत्र बोलला की तुला सोडून मी कुठे जाऊ प्रभू, कारण की तुझ्याकडेच जीवनाचे अनंत कालाचे शब्द आहेत परमेश्वरा. You have the words of eternal life, Jesus. Where can we go from you, Lord? यीशु, तेरी बातें अब सीखेंगे हम रूह से प्रभु. यीशु, तेरी बातें अब सीखेंगे हम रूह से. यीशु, तेरा चेहरा अब देखेंगे हम रूह से. यीशु, तेरी बातें अब सीखेंगे हम रूह से. यीशु, तेरा चेहरा अब देखेंगे हम रूह से. तू आ
यीशु तेरी बातें अब सीखेंगे हम रूह से। यीशु तेरा चेहरा अब देखेंगे हम रूह से। यीशु तेरी बातें अब सीखेंगे हम रूह से। यीशु तेरा चेहरा अब देखेंगे हम रूह से। तू यीशु सभी के गाय उसकी तारीफ करे, आराधना करे और कहे तू आ प्रभु। आज हमें यीशु देखना है, आज यीशु की बातें सीखनी है, यीशु को जानना है। यीशु फरिश्तों आओ गाओ, खुदा खुद है आया। मोहब्बत और मुसरत खुदा खुद है लाया। फरिश्तों आओ गाओ, खुदा खुद है आया। मोहब्बत और मुसरत खुदा खुद है लाया। तू आ तेरी तारीफ करते हैं यीशु। तू आ यीशु आ तू आ तू आ यीशु आ। रूहे रूहे यीशु मसीहा तू आ। रूहे यीशु मसीहा तू आ। यीशु दिखला, यीशु दिखला, यीशु दिखला, यीशु दिखला। यीशु 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 दिखला, यीशु दिखला। यीशु यीशु दिखला, यीशु दिखला। Let us all pray. प्रार्थना करूया. Thank you, Master. Thank you, Lord God, धन्यवाद प्रभू, तुझे आभार for all these elements, oh Master. या सर्व घटकांसाठी तुला धन्यवाद Lord, प्रभू. this is a covenant you cut by your blood. हा करार तू आमच्याशी केला तुझ्या रक्ताने. I remember मला आठवतं in Genesis 15 उत्पत्ती 15 where you asked Abram to get all these
animals and birds, जिथे तू अब्रामाला सांगितलं सगळ्या जनावरांना आणि पक्ष्यांना आणायला, and you said, cut them in half. आणि त्याला तू म्हणालास यांना अर्ध अर्ध काप. And when the blood flowed, आणि जेव्हा रक्त वाहिलं त्यांचं, you walked in the midst of it. तू त्यामधून चाललास. And you said, this is my covenant I'm making with you through blood. आणि तू अब्रामाला म्हणालास रक्ताद्वारे तुझ्याशी मी हा करार करत आहे. And that blood covenant was so powerful. आणि तो रक्ताचा करार इतका सामर्थ्यवान निघाला, From Abraham अब्रामापासून till the New Testament, नवीन करारापर्यंत people were blessed, healed, delivered because of the blood. लोक आशीर्वादित झाले, सुटका पावले त्या रक्ताच्या करारामुळे. But then you came, Lord, मग प्रभू येशू तू आलास, and you made a new covenant, तू नवीन करार केलास. not with animals, जनावराच्या रक्ताने नाही, by your own blood. तू तर स्वतःच रक्त सांडलंस And you said, आणि म्हणालास this is my body हे माझं शरीर आहे which will be given up for you. जे तुमच्यासाठी तुटेल, This is my blood आणि हे माझं रक्त आहे that will be shed for you. जे तुझ्यासाठी सांडेल. And so you said, तू म्हणाला do this in remembrance of. माझ्या आठवणीत हे करा. And Lord, प्रभू today as we will partake of this breaking of bread, आज या प्रभू भोजनातून आम्ही जसा भाग घेऊ, we claim healing in our bodies. आमच्या देहात आम्ही आरोग्य मागतो. Let faith be instilled in our heart right now. आज विश्वास आमच्या हृदयामध्ये ठासून भरला जाऊ दे. Master, प्रभू after yesterday's word, कालच्या उपदेशानंतर today आज we want to be healed. आम्हाला आरोग्यवान व्हायचं आहे. Your word says in Psalm 103, स्तोत्रसंहिता 103 तुझं वचन म्हणतं, not one of them were weak, त्यांच्यातला एकही अशक्त नव्हता nor their clothes were tattered. आणि कुणाचेही कपडे चिरले नाहीत. Master, प्रभू if that was possible in the law, जर नियमशास्त्राखाली जुन्या करारात असं सगळं शक्य how झालं, much more with your blood? तुझ्या रक्ताने काय नाही होणार. We claim it in Jesus' name. येशूच्या नावात आम्ही ते मागतो. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. In Jesus' name we pray. येशूच्या नावात मागतो. Amen and amen. Praise आमेन. God. आमेन. Praise the Lord. It's a very holy moment now. अतिशय पवित्र असा क्षण आहे यावेळेला. As we are observing a very important day in this Passion Week, या पवित्र सप्ताहातला अतिशय महत्वाचा दिवस आणि ही वेळ आपण साजरी करत आहोत. the Maundy Thursday. मौंदी गुरुवार. Today our Lord Jesus washed the disciples' feet, आज आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतले and our Bishop Peter and Pastor Jesse spoke at length about that. आणि बिशप पीटर आणि पास्टर येशूंनी या विषयाची जी सगळी प्राप्ती आहे, जे सगळं संपूर्णता आहे ती आपल्याला समजून दिलेली आहे. And I believe आणि माझा विश्वास आहे if you have understood today's message, आज जर सगळ्यांना हा संदेश समजला असेल ना, you understood what is discerning the Lord's body. मगच तुम्हाला आता कळालं असेल की प्रभू येशूच्या शरीराचं मर्म जाणणं म्हणजे काय To आहे. most of the extent. आणि याच्याहूनही जास्त विस्तारित. Amen. मॅन He showed us that we must all walk humbly with our God and with each other. त्यांनी आपल्याला दाखवलं की आपण आपल्या देवासंगती आणि एकमेकांबरोबर नम्रपणे चालायला पाहिजे. And the Lord also instituted the Lord's Supper, giving us a new covenant of love. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने प्रभू भोजनाची स्थापना केली, नवीन आज्ञा आपल्याला दिली एकमेकांवर प्रीती करण्याची, Cut by his own precious blood. त्याचं स्वतःचं रक्त सांडून. So let us remember him this special day. म्हणून आजच्या या खास दिवशी आपण प्रभूची आठवण करूया. The greatest sacrifice he made by dying on the cross for us. सगळ्यात मोठं अर्पण जे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर आपला मरून जे केलेलं आहे त्याची आठवण करूया. He is the Lamb of God without blemish, who was sacrificed on the Passover day once and for all. निष्पाक कोकरा की ज्याच्यामध्ये कुठलेही पाप नव्हतं, जो त्या वलांडण्याचा कोकरा म्हणून त्या दिवशी आपल्यासाठी वधस्तंभावर मारण्यात आला. And through his death, burial, resurrection and ascension, we all have received freedom. आणि त्याच्या मरणाद्वारे, पुण्याद्वारे, पुन्हा उठण्याद्वारे आणि स्वर्गात वर जाण्याद्वारे आपल्या प्रत्येकाला उद्धार आणि तारण मिळालेलं आहे. From sin, sickness, bondages. सर्व प्रकारच्या पापांपासून, बंधनांपासून, मरणापासून सुटका मिळालेली आहे. Amen. आमेन. 1 Corinthians 11:23 onwards. For I received from the Lord that which I also delivered to you, that the Lord Jesus on the same night he was betrayed took bread,
And when he had given thanks, he broke it and said, "Take, eat, this is my body which is broken for you. Do this in remembrance of me." 1 कोरिन्थ 11 अध्याय 23 वचनाच्या पुढे, कारण मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हासही सांगून दिले, ते हे की ज्या रात्री प्रभू येशू शत्रूंच्या हाती दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी मोडले जात आहे, माझ्या आठवणीसाठी हे करा. Loving Heavenly Father, प्रेमस्वर्गीय पित्या, we remember our wonderful Lord Jesus today. आज देवबाप्पा आम्ही आमच्या अद्भुत अशा प्रभू येशू ख्रिस्ताची आठवण करतो. Thank you for धन्यवाद sending him देतो. for us. आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवर तू पाठवला, आम्ही तुझे आभार मानतो. And because he took the stripes on his back, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीवर जे फटके मारण्यात आले, we can claim healing in our bodies. त्यामुळे आमच्या शरीरामध्ये आज आम्ही आरोग्य मागू शकतो. Because he was given the crown of thorns, आणि त्याच्या डोक्यांवर तो काट्यांचा मुकुट घातला गेला म्हणून we can claim healing in our minds. आमच्या मनामध्ये पण आम्ही आरोग्य मागू शकतो. Lord, we thank you for this great sacrifice. प्रभू, या मोठ्या अर्पणासाठी आम्ही तुझे आभार मानतो. We give you all the glory. सर्व गौरव आम्ही तुला देतो, In Jesus' name, येशूच्या नावात. amen. In the same manner, he also took the cup after supper, saying, "This cup is a new covenant in my blood. This do as often as you drink it in remembrance of me." त्याप्रमाणेच तो जेवण झाल्यानंतर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार तोच आहे, जितकेंदा तुम्ही हा पिता तितकेंदा माझ्या आठवणीसाठी हे करा. For as often as you eat this bread and drink this cup, you proclaim the Lord's death till he comes. कारण जितकेंदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितकेदा तुम्ही प्रभूचे मरण तो येईपर्यंत प्रकट करून दाखवता. Whoever therefore eats the bread or drinks the cup of the Lord in unworthy manner will be guilty concerning the body and the blood of the Lord. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पेईल तो प्रभूचे शरीर व रक्त याविषयी दोषी होईल. So let a person examine himself then, and so eat of this bread and drink of this cup. तर माणसाने आपली परीक्षा करावी आणि मग त्या भाकरीतले खावे व त्या प्यालातले प्यावे. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, thank you, Lord, प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. that the Lord Jesus died on the cross for us, आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मरण पावले that his precious blood was shed for us. आणि त्याचं मौल्यवान रक्त आमच्यासाठी सांडण्यात आलं. Every drop of that blood त्या रक्ताचा प्रत्येक थेंब was so holy तो इतका पवित्र होता that the earth couldn't take it. की त्या पृथ्वीला तो घेता आला नाही. It was collected and given at the altar. आणि तो सगळं रक्त जमा करून त्या वेदीवर नेण्यात आलं. And by that blood, आणि त्या रक्ताद्वारे there was a remission for all our sins. आमच्या सगळ्यांच्या सर्व पापांसाठी For all the शुद्धता shortcomings. मिळाली. आमच्या सर्व पापांसाठी अन्यायांसाठी क्षमा मिळाली. Thank you, Father. धन्यवाद Thank you देवा. for this great sacrifice. प्रभू, या महान अर्पणासाठी आम्ही तुझे आभार मानतो. In Jesus' name we pray. येशूच्याच नावात मागतो. Amen. Amen. आता हे घटक वाटले जातील आणि मग नंतर आपण सगळेजण एकत्र मिळून घेऊ. Amen. कालवरीच्या वाटेवरती अजबच काही दिसते हो, खांद्यावरती मरण घेऊन जीवन चालत होते हो, जीवन चालत होते कालवरीच्या वाटेवरती अजबच काही दिसते हो, खांद्यावरती मरण घेऊन जीवन चालत होते जीवन चालत
पाशी जे जे बसले झालीत देव मुले पायापाशी जे जे बसले झालीत देव मुले हात ज्यावरी त्याने धरिले अवघे उतरिले हात ज्यावरी त्याने धरिले अवघे उतरिले आज परंतु याच भूगोली आज परंतु याच भूगोली अजबच काही दिसते हो खाण्यावरती मरण घेऊनी जीवन चालत होते हो जीवन चालत होते कालवरीच्या वाटेवरती असले घडले नव्हते हो खाण्यावरती मरण घेऊनी जीवन चालत होते हो जीवन चालत होते पाय स्पर्शिले ज्या भूमीला झाली सुवर्ण माती पाय स्पर्शिले ज्या भूमीला झाली सुवर्ण माती हात स्पर्शिले ज्या मृतांना झाले सजीव देवी हात स्पर्शिले ज्या मृतांना झाले सजीव देवी आज परंतु याच भूगोली आज परंतु याच भूगोली अजबच काही दिसते हो खांद्यावरती मरण घेऊनी जीवन चालत होते हो जीवन चालत होते कालवरीच्या वाटेवरती असले घडले नव्हते हो खाण्यावरती मरण घेऊनी जीवन चालत होते हो जीवन चालत होते हो जीवन चालत होते दापोडीच्या वाटेवरती असले घडले नव्हते बिशप पीटरच्या खांद्यावरती मरण घेऊनी पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या लोकांचे जीवन चालत होते Let us partake it now. आपण सगळेजण यामधून एकत्र सेवन करूया. Thank you, Jesus. Thank you, Lord. धन्यवाद येशू, धन्यवाद, धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद देव बाप्पा.
तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. In Luke chapter 6, लूक कृत्य वर्तमान 6वा अध्याय. Bible says, बायबल सांगतो many sought out to touch him because great power came out of him and healed them all. सर्व समुदाय त्याला स्पर्श करायला पाहत होता, कारण त्याच्यामधून फार मोठे सामर्थ्य निघत होते आणि सर्वांना बरे करत होते. That same thing will happen right now. आता या वेळेला हीच गोष्ट होणार आहे. The Lord will heal us all. प्रभू आपल्या प्रत्येकाला आरोग्य देणार आहे. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, we pray आम्ही प्रार्थना and we करतो receive आणि स्वीकारतो. the healing which is available in this wonderful elements. प्रभू या घटकांमध्ये जे आरोग्य उपलब्ध आहे, आता प्रत्येकाला ते आरोग्य मिळू दे. Master, प्रभू heal our minds, our bodies, our souls. आमच्या मनाला, जीवाला आणि आत्म्याला, शरीराला स्पर्श कर, आरोग्य दे. Keep us in good health. आम्हाला सगळ्यांना चांगल्या तब्येतीत ठेव. Give us long life. आम्हाला दीर्घायुष्य दे And Father, keep us in good strength. आणि आम्हाला चांगली ताकद दे दे बाप्पा. Those are the blessings in the body of Christ, in the bread. या घटकांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरामध्ये हे आशीर्वाद, हे आरोग्य आम्ही स्वीकार, So we receive it, Lord आम्ही God. स्वीकारतो दे बाप्पा. Lord, प्रभू we also receive the cleansing of every sin done. आमच्या प्रत्येक आमच्या हातून झालेल्या पापांची क्षमा आणि शुद्धता आम्ही स्वीकारतो By the blood of Jesus. येशूच्या रक्ताद्वारे. As we humble ourselves, O Lord God. जसं आम्ही आज आमच्या स्वतःला नम्र करत आहोत You येस, forgive us आणि तू आम्हाला क्षमा कर from every sin. प्रत्येक In पापा, thought, word, deed and action. आमच्या बोलण्याने, वागण्याने, कृतीने, विचारांनी केलेल्या सर्व पापांची क्षमा कर. And from today, help us to be like you, Lord God. आणि आजपासून तू आम्हाला मदत कर तुझ्यासारखं बनायला, Going from glory to glory. गौरवातून गौरवाकडे जाणं. In Jesus' name we pray. येशूच्याच नावात मागतो. आमेन. Amen. 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 Amen.